पहिली स्लाइड आपल्याला काय सांगते पहा. महत्वाचं वाक्य आहे, वी आर ऑल बॉर्न कंझ्युमर. आपण सर्वजण कंझ्युमर आहोत, आपण सर्वजण ग्राहक आहोत फ्रेंड्स. येस, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण कोण आहोत? आता आपण सगळेजण ग्राहक आहोत. सकाळी उठल्यानंतर कोणत्या ना कोणत्या तरी प्रोडक्ट आपण यूज करतो. अगदी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण या प्रोडक्टच्या दुनियेमध्ये आहोत, एका सर्कलमध्ये आहोत, आणि ते आहेत उत्पाद, प्रोडक्ट. मग वी आर ऑल बॉर्न कंझ्युमर्स. तुम्ही जन्माला येता तेव्हापासून कंझ्युमर आहात. इवन आपण मरेपर्यंत नाही शब्द वापरत मी, आपल्या मृत्यूनंतर देखील आपण कंझ्युमर आहोत. कसं काय? अगदी मृत्यूनंतर आता श्राद्ध जरी काही लोक घालतात तर तिथं सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी वस्तू ठेवणे, बऱ्याच गोष्टी करणं, म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा तुमच्यावरती खर्च करणारी पिढी पुढे तयार असते. त्याला आपण म्हणतो कंझ्युमर्स. आणि वी आर ऑल सभी लोक, सर्व लोक आपण काय आहेत? आता एक कंझ्युमर आहोत, म्हणजे ग्राहक आहोत. मग आज आपण पाहतोय की अगदी प्रत्येक व्यक्ती उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत जर ग्राहक आहे, तर आज जर आतापर्यंत एखादी इंडस्ट्री मोठी झाली असेल, एखादी जर आपण पाहतो आयकॉनिक सक्सेस ज्याला म्हणतो आपण, काही कंपन्या अगदी करोडपती होतात, अब्जाधीश होतात. अगदी आपण नावं पण सांगू शकतो. अगदी आपण पाहिलं की बऱ्याचशा लोकांनी पतंजली असा एकदा ब्रँडच करून टाकलं, लोकांनी बोलायला सुरुवात केली. राईट? कोणत्याही कंपनी, इन्फोसिस असेल, एनी कंपनीज असतील, आज प्रत्येक कंपनी, आणि कोणत्याही कंपनीचं जर नाव आपण आज एवढ्या मोठ्या लेवलला नेतो तर ती कंपनी नेत नाही. ते कोण नेतं? तर वी आर ऑल, आपण ग्राहक आहोत, आपण नेतो. याचा अर्थ काय हो? आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दररोज आपण काही ना काहीतरी खरेदी करत असतो. रोज आपण काही ना काहीतरी परचेसिंग करत असतो. फक्त एकच आहे की दोन प्रकारची कॅटेगरी मार्केटमध्ये पाहायला मिळते. ते परचेसिंग करतात आणि त्याचा मोबदला त्यांना मिळतो, म्हणजे त्यांच्या अकाउंटला थोडेफार कमिशन जमा होतात. एक कॅटेगरी आहे, ते परचेसिंग करतात आणि त्याचे पैसे त्यांना देखील मिळतात. आणि दुसरी कॅटेगरी अशी आहे, जे परचेसिंग करतात पण त्याचे त्यांना कधीच रिटर्न येत नाहीत. कोणत्या कॅटेगरीत राहायचं? डिसिजन ऑन यू, आपल्यावरती आहे. मी चहा पितो, मला पैसे मिळतात. एक व्यक्ती चहा पितो, त्याला पैसे भेटत नाहीत. आपल्यामुळे 100 लोक चहा प्यायला लागली तर 100 लोकांच्या थ्रू पैसे येतात, कॅटेगरी 1. आणि एक व्यक्ती चहा पितो पण चहाबद्दल प्रचार पण करतो, पण तो प्रचार केल्यानंतर पण त्याला पैसे येत नाहीत, म्हणजे ती पण कॅटेगरी. आपण सगळेजण आहोत. आपण दोन गोष्टी करतो, एक म्हणजे आपण करतो रिपर्चेस, कंटिन्युअसली रिपर्चेस, आणि दुसरं आहे रिकमेंडेशन. दिस इज द पॉवर वर्ड. दोन वर्ड आहेत, रिपर्चेस अँड रिकमेंडेशन. आणि या दोन पॉवरच्या ताकदीवरती, कंझ्युमरच्या पॉवरवरती आज एक एक कंपनी कोट्याधीश टर्नओव्हर करते, कोट्यावधीचा टर्नओव्हर होतो. आपल्याला काय मिळतं? तुमच्या उदाहरणासाठी मी काही स्टडीज तुमच्या समोर ठेवतोय. एक इस्टिमेटेड मार्केट शेअर इन इंडिया 2017चं मार्केट तुमच्या पुढे आहे. आणि फक्त मी 3 प्रोडक्ट तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय. पहिला प्रोडक्ट मी तुमच्या समोर आणतोय आणि त्याचं इस्टिमेटेड मार्केट आपण पाहूयात किती होतं 2017 साली. तर टूथपेस्ट, सकाळी उठल्यानंतर आपल्याला लागते दात घासण्यासाठी टूथपेस्ट. आणि आपल्या भारतातला आपण स्टडी 6 पाहतोय, आपल्या भारताचा सिनारिओ आपण चेक करतोय, आणि आपल्या भारतामध्ये फक्त सकाळी उठल्यानंतर जे दात घासण्याचं जे प्रमाण आहे, आणि याच्यावरती 4200 करोड रुपयाचा टर्नओव्हर होतो मित्रांनो, रेव्हेन्यू जनरेट होतोय. म्हणजे आपल्या भारतीय लोकांमध्ये सकाळी उठल्यानंतर जी पेस्ट लागते 4200 करोडचा रेव्हेन्यू जनरेट करते, 4200 करोडचा टर्नओव्हर जनरेट करते. आणि आपण कितीतरी लोकांना करोडोपती, कोट्याधीश, कितीतरी लोकांची सॅलरीज, कंपन्या, किती मोठे टर्नओव्हर आपल्यामुळे होतात. तुम्ही फक्त सकाळी काय करता? दात घासता. भारतात, इंडियामध्ये आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ करतो, तर आंघोळ करताना जो सोप आपण वापरतो, साबण, जवळपास 4800 करोडचा ग्लोबल टर्नओव्हर. इट्स एस्टिमेटेड मार्केट, विकिपीडियामध्ये तुम्ही पण पाहू शकता. आणि फक्त चहा पितात लोक भारतामध्ये, तर चहा पिण्याचा आपला भारताचा टर्नओव्हर आपण सांगतोय, म्हणजेच आपल्या ग्राहकांचा टर्नओव्हर आहे. तुमचा आणि माझा तो पैसा आहे, 10,000 करोडचा टर्नओव्हर होतो. मोठा कोण व्हायला पाहिजे? कंपनीचे मालक, कंपन्या, एम्प्लॉईज का कस्टमर? मोठा कोण व्हायला पाहिजे? लाईफस्टाईल कोणाची बदलायला पाहिजे? जीवनशैली कोणाची चेंज व्हायला पाहिजे? जो व्यक्ती आयुष्यभर कंझ्युम करतो त्याची लाईफ बदलायला पाहिजे. येस, जो व्यक्तीने तो केलेला आहे, ज्यांनी त्याचा मोठा पार्ट उचललेला आहे, तो म्हणजे कंझम्पशन, त्या व्यक्तीला त्याचा कधीच मोबदला भेटत नाही. ही शोकांतिक आहे. कारण काय हो याचं? आज जर आपण एकूण करूया याची टोटल, तर जवळपास 19,000 करोड. होय मित्रांनो, 19,000 करोडचा हा ग्लोबल टर्नओव्हर होतो. पण याचा एकही रुपया आपल्याला परत कधीच रिटर्न आला नाही, किंवा याच्यातून कोणालाही डिस्काउंट देखील मिळत नाही. का कुठला दुकानदार म्हणतो की बाबा रेग्युलर माझ्याकडे होतो, तर आजपासून तू एक साबण माझ्याकडनं फ्री घेऊन देत जा.
माझ्याकडून रोज पेस्ट वापरायला नाही, पण फ्रीमध्ये देत जाईल, कधीच म्हणणार नाही. का हो असं? याचं कारण काय? याचा मोबदला आपल्याला का नाही मिळत? याचं एकच कारण आहे, आपल्याला याचा कोणीही रेकॉर्ड मेंटेन ठेवलेला नाही. तुम्ही एखाद्या शॉपमध्ये जा, दुकानदाराकडे जा, किराणा शॉपमध्ये जा आणि त्यांना एक प्रश्न विचारा की सर, तुम्ही मला सांगू शकता, मी मागील 10 वर्षापासून तुमच्याकडे येतो, मी साबण, पेस्ट आणि चहा पितोय, घेतोय तुमच्याकडून, किती रुपयांचा मी घेतलाय, तुमच्याकडे काही रेकॉर्ड आहे का? तुम्ही दिला, अरे पागल आहे का, मी का रेकॉर्ड ठेवू तुझं, तू किती घेतला? हा, त्याचं तू इन्व्हेंटरी मेंटेन ठेवेल, पण तुमचं रेकॉर्ड तो का ठेवेल की तुम्ही किती रुपयाचा साबण वापरला, तुम्ही किती रुपयाची चहा पिलीत? तो कधीच ठेवणार नाहीत, कारण त्याला कुठे तुडून मला काय द्यायचं आहे. पण आज एक गोष्ट मी तुमच्या पुढे शेअर करणार आहे, याचा रेकॉर्ड होतो आणि त्या रेकॉर्डवरती तुमची जिंदगी बदलू शकते. आणि मी शेवटी अगदी शेवटपर्यंत प्रेझेंटेशन पहा. अनेक लोकांची लाईफ DXN या प्लॅटफॉर्ममधून, याच प्रोडक्टच्या माध्यमातून त्यांची जिंदगी पूर्णपणे बदलली. हे देखील मी तुम्हाला टेस्टिमोनियल शेअर करणार आहे इन द एंड ऑफ द प्रेझेंटेशन. तर मी तुम्हाला अगदी सूत्र सोपं सांगून घेऊन आलोय, ते म्हणजे दिवसाची काय बदला म्हणते मी, फक्त सुरुवात बदला म्हटलंय. दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदला. म्हणूनच असं म्हटलं जातं, जर 19,000 करोडचा टर्नओव्हर तुमच्या माझ्यामुळे होतोय, ग्राहकांमुळे होतोय, तर ही क्रांती कोणाची असायला पाहिजे? ग्राहकांची असायला पाहिजे. यालाच म्हणू आपण जागो ग्राहक जागो. करोडपती कोण असायला पाहिजे? ग्राहक असायला पाहिजे. बेंझ, मर्सिडीज, BMW, ऑडी अशा गाड्या कोणाकडे जायला पाहिजेत? ग्राहकाकडे जायला पाहिजे. 1 लाख 5 लाख इन्कम कोणाची व्हायला पाहिजे? ग्राहकाची व्हायला पाहिजे. कारण तो खातो पण आणि रिकमांड पण करतो, तो कन्झम्पशन पण करतो, रिपर्चेस पण करतो आणि रिकमेंडेशन पण करतो. पण याचा रिटर्न काय येत नाही, कारण रेकॉर्ड नव्हता आतापर्यंत. आणि हा रेकॉर्ड जर ठेवायला कोणी सुरुवात केली तर ती डायरेक्ट सेल्स इंडस्ट्री आहे. आणि रेकॉर्ड ठेवायला सुरुवात केल्यामुळं याचा तुम्हाला रिटर्न मिळतो, म्हणजे मोबदला मिळतो. म्हणून एक शब्द चांगला येतो, तुम्ही ग्राहक आहात. येस, तुम्ही सगळेजणच काय, आपण सर्वजण ग्राहक आहोत. मग एक स्मार्ट कंझ्युमर बनूया ना, एक समजदार ग्राहक बनूया. स्मार्ट ग्राहक म्हणजे समजदार कंझ्युमर. कशासाठी बनायचं आपल्याला समजदार कंझ्युमर? मेक अ डिसिजन फॉर अवर फायनान्शियल फ्युचर. तीच वस्तू वापरायची आहे, पण अशी वस्तू वापरा की ज्याने तुमचं फ्युचर सिक्युअर होईल, तुमचं भविष्य सुरक्षित राहील. येणाऱ्या काळामध्ये नोकरी हातातून गेली तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही राहणार. तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या मुलांना काहीतरी मिळेल याचा विचार आतापासून करून प्रोडक्ट चेंज करायचे. DXN हा बिझनेस एक साधारण साबण, पेस्ट, चहा विकण्याचा नाहीये. जर एखादा व्यक्ती म्हणतो मी पेस्ट विकतोय, साबण विकतोय, तर सॉरी, तुम्ही त्या बिझनेसमध्ये नाही आहात की तुम्ही प्रोडक्ट सेल्स करत आहात. तुम्ही त्या बिझनेसमध्ये आहात की तुम्ही तुमचं लाईफ, तुमचं फ्युचर आणि तुमच्या मुलांचं फ्युचर सुद्धा सिक्युअर करत आहात. जे स्टेटस तुम्ही अचीव्ह करणार आहात ते स्टेटस तुमच्या मुलाला मिळतं. दॅट इज कॉल्ड फायनान्शियल फ्युचर. कोणाकरता आपण पाहतोय? आपल्या भविष्यासाठी. मग बनूयात आपण एक स्मार्ट कंझ्युमर, बनूयात एक समजदार ग्राहक. आणि आपण जे उत्पादन आजपर्यंत वापरले तेवढीच फक्त रिप्लेस करू. आणि जर आपण DXNचं वापरलं तर काय बदल होऊ शकतो हे आज शेअर करायचं. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री, याला आपण पाहूयात. हिस्ट्री पण तुम्हाला थोडक्यात सांगेल. आणि NTD म्हणतात याला, सगळ्यांनी म्हणा, तोंडातली तोंडात प्रॅक्टिस करायची. NTD म्हणजे काय हो? न्यू टेक्नॉलॉजी ऑफ डिस्ट्रीब्युशन, कंझ्युमर रिव्हॉल्युशन, ग्राहकांची क्रांती. आणि समजदार, ज्याला म्हणतो आपण, सामान्यातल्या सामान्य माणसाला करोडपती बनवणारी ही रिव्हॉल्युशन. न्यू टेक्नॉलॉजी ऑफ डिस्ट्रीब्युशन, डिस्ट्रीब्युशनची ही नवीन तंत्रज्ञान, नवीन टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये मोठा कोण होत जाईल? कंझ्युमर, ग्राहक. डायरेक्ट सेलिंग, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट सेलिंग. हिस्ट्री सांगते याची, जवळपास 100 वर्षापासून या इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट स्टार्ट झाला. 1880 1890 पासून तो इम्प्रूव्ह होत गेला, रिफाइंड होत गेला. आणि पिरियड ऑफ द टाइम याला आपण MLM, काही लोकांनी पूर्वी त्याला चैन मार्केटिंग अशा काही गोष्टी शब्दांनी ओळखत होते. 1940 पर्यंत त्याची क्लॅरिटी नव्हती, नेमकं कोणतं लिगल कोणतं इलिगल हे समजत नव्हतं. आणि पहिल्यांदा 1940 मध्ये अमेरिकामध्ये वर्ल्ड फेडरल डायरेक्ट सेलिंग असोसिएशन जी इस्टॅब्लिश झाली. किती साली झाली आहे? 1978 साली. किती साली? 1978 साली. आणि एवढंच नाही, आपल्या भारतामध्ये प्राइस चीट अँड मनी सर्क्युलेशन बॅनिंग ऍक्ट, म्हणजे कोणाकडूनही पैसे घेताना त्याच्यावरती पण एक बॅनिंग ऍक्ट आला. प्राइस चीट अँड मनी सर्क्युलेशन बॅनिंग ऍक्ट 1978. आणि त्याच्यानंतर लोकांना रिअल त्याची थोडीशी ताकद आणि त्याची पॉवर या इंडस्ट्रीची समजायला सुरुवात झाली. टुडे दिस इज अ ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप बिझनेस. वी आर ऑल एंटरप्रेन्योर. एक मोठा उद्योजक बनण्याची ताकद, जी एखादी फॅक्टरीचा मालक जेवढं करू शकणार नाही, ज्याच्या हाताखाली 500 कामगार आहेत, तो सुद्धा सिक्युअर नाहीये. याच्यापेक्षा जास्त सिक्युअर तुम्ही आहात या इंडस्ट्रीमध्ये.
कारण होय मित्रांनो, ज्याच्या हाताखाली 500 कामगार आहेत त्याला 500 लोकांचा पगार द्यायचा आहे. 500 लोकांची सॅलरी देत असताना त्याला इन्व्हेंटरी मेंटेन करायचं आहे, त्याला मॅन्युफॅक्चरिंग पाहायचं आहे, त्याला येणारा आउटसोर्सिंग इनसोर्सिंग सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत, सगळा खर्च बाजूला काढायचा आहे आणि नंतर प्रॉफिट पाहायचं आहे. व्हॉट अबाउट यू? आज तुमची 500 लोकांची टीम झाली, तुम्हाला कोणाची सॅलरी द्यायची होती? कोणाचीच नाही. उद्या 1000 लोकांची टीम होईल, उद्या 5000 लोकांची टीम होईल, अशी लोक आहेत 5-5 लाख लोकांची टीम होते. तुम्ही 5 लाख लोक नाही आणत. दिस इज द एंटरप्रेन्योरशिप. मला हे सांगायचं मित्रांनो, तुमचं स्वतःचं कोणतंही स्वप्न तुम्ही ह्या इंडस्ट्रीतून पूर्ण करू शकता. मी तर जग जाहीर केले, माझं आतापर्यंत जे ड्रीम पाहिलं मी पूर्ण केलं. माझं स्वप्न होतं पहिली गाडी घ्यायची तर मुलगी बघायला जाताना गाडी असेल, दुसरी गाडी कधी घ्यायची, तिसरी गाडी कधी घ्यायची, चौथी गाडी कधी घ्यायची, 5वी कार कधी घ्यायची, मर्सिडीज बेन्झ घ्यायची, स्वतःचा 1 कोटीचा घर घ्यायचा. झाली स्वप्न पूर्ण. मग का मोठी स्वप्न पाहायची नाहीत? येस, नक्कीच पाहायचे. आणि 2030 31 जुलै 2030 माझं स्वतःचं प्रायव्हेट जेट असेल. ड्रीम मी तुम्हाला आता सांगतोय सर्वांच्या समोर. दिस इज अ पॉवर ऑफ द इंडस्ट्री. या इंडस्ट्रीची आणि या सिस्टमची ताकदच तेवढी मोठी आहे की तुम्हाला ही बिलियन सुद्धा बनवू शकते, बिलियनियर सुद्धा बनवू शकते. आणि आत्ताशी कुठेतरी अवेअरनेस यायला लागलाय. तुमच्यामुळे ती मोठी क्रांती निर्माण होऊ शकते. तुमच्यामुळे तुमच्या गावात, तुमच्या शहरात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये हे मोठं काम तुम्ही घडवू शकता. तुम्ही लीडर होऊ शकता. कारण फ्रंट फूटमध्ये तुम्ही आहात. कदाचित येणाऱ्या काळामध्ये हजारो लोक तुमच्या टीममध्ये असतील. कारण प्रत्येकाला आता 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक क्वालिटी प्रोडक्ट, हेल्थ, स्वास्थ्य, आणि दुसरी गोष्ट त्याला एक वेल्थ आणि फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. डायरेक्ट सेलिंग इज अ अल्टरनेटिव्ह मेथड ऑफ डिस्ट्रीब्युशन, म्हणजे न्यू टेक्नॉलॉजी ऑफ डिस्ट्रीब्युशन, NTD. आणि द मार्केटिंग म्हणजे त्याला म्हणतो डिस्ट्रीब्युशन कशाचं करतो आपण? एक तर प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस, प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. इज अ डायनॅमिक, वायब्रंट अँड रॅपिडली एक्सपांडिंग चॅनल ऑफ इनोव्हेटिव्ह डिस्ट्रीब्युशन. जगामधलं सर्वात पॉवरफुल डिस्ट्रीब्युशन चॅनल जर कोणतं असेल तर हे डायरेक्ट सेलिंग चॅनल आहे. आता फॉर्च्यून 500 कंपन्या सुद्धा, ज्या वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठा ग्लोबली टर्नओव्हर करतात, त्या मोठ्यात मोठ्या कंपन्या सुद्धा डायरेक्ट सेलिंगच्या मॉड्यूलमध्ये येतात. आणि नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये आपण पाहतो वाय दिस इंडस्ट्री इज अ पॉवरफुल इंडस्ट्री. तर पीपल फ्रँचायझिंग म्हणतो आपण याला. पीपल फ्रँचायझिंग म्हणजे काय हो? म्हणजे जसं मी मागच्या एका प्रेझेंटेशनमध्ये एक पहिलं जे आपण मीटिंग घेतली होती, ढक्कन निकालना पडेगा, या सेशनमध्ये मी सांगितलं होतं की मॅकडोनाल्डची शॉपी सुरू झाली. आणि मॅकडोनाल्ड म्हणजे रे क्रॉक यांनी जी सुरुवात केली, आज जवळजवळ 37,850 त्यांचे स्वतःचे आउटलेट्स आहेत. एक एक आउटलेट घ्यायला करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करणारी लोक मार्केटमध्ये आहेत. पण तरी देखील ते फ्रँचायझी घेतात. काय घेतात ते? फ्रँचायझी घेतात. मग आपण सुद्धा काय करतो आहोत? आपण पीपल फ्रँचायझी बिझनेसमध्ये आहोत. म्हणजे मी एक स्वतंत्र वितरक बनत आहे आणि मी माझं उत्पादन चेंज करत आहे पहिल्यांदा. आणि मी माझ्यामुळे अनेक लोकांना वितरकांची शृंखला तयार करून देत आहे. आणि त्यांच्या वितरणातून आपल्याला येणारा प्रॉफिट म्हणजे पीपल फ्रँचायझी बिझनेस. आणि याची ताकद आहे डुप्लिकेशन. डुप्लिकेशन इज द पॉवर, डुप्लिकेशन इज द मॉडल. काम करने का तरीका एक जैसा होना चाहिए. मग एखादी सिस्टम, एखादी गोष्ट 100% डुप्लिकेट केली तर तिचा रिझल्ट हा तुम्हाला 1000% मिळू शकतो. म्हणजे फार फास्ट तुम्ही पुढे जाऊ शकता टीमला घेऊन. डुप्लिकेशन. कॉपी कॅट मार्केटिंग. कॉपी कॅट मार्केटिंग, स्वतःचा दिमाग लावायची गरज नाहीये. जे सक्सेसफुल झाले, ज्यांनी ऑलरेडी सक्सेस केलंय, त्यांच्यासोबत डिस्कस करत करत याच्यामध्ये फक्त तुम्हाला सक्सेस होण्याकरता तो मॉडेल समजून घ्यायचा आहे. कॉपी कॅट. शाळेमध्ये कॉपी करता येत होती पण तिथं अलाव नव्हतं. सक्सेसच्या जीवनामध्ये मात्र कॉपी करण्यासारख्या, आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये नक्की कॉपी करा. मार्केटमध्ये लोक तुमची कॉपी करतात आणि तुमचे कॉम्पिटिटर बनतात. मी एका मित्राकडे नेहमी जायचो, कुरिअरसाठी जायचो एका मित्राकडे. मित्र असतात आपले, कॉन्टॅक्ट्स असतात. आणि मी नेहमी त्याच्या बरोबर, त्याच्या हाताखाली जो मुलगा होता त्याचं मी सतत माझी ओळख झाली चांगली. आणि हळूहळू हळूहळू बघितलं, 2-3-4 वर्ष त्यांनी शिकून घेतलं आणि त्याच्याच बाजूला त्याच्यासारखंच ऑफिस टाकून बसला. असे कितीतरी मेकॅनिक आहेत, त्याच्या हाताखाली शिकतात, कॉपी करतात, शिकतात आणि त्याचाच कॉम्पिटिटर बनतात. पण हा एकमेव असं मॉड्यूल आहे, बिझनेस मॉड्यूल आहे मित्रांनो हे, याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी कॉपी करायला शिकवता लोकांना, ते तुमचे बिझनेस पार्टनर बनतात, बिझनेस असोसिएट बनतात आणि तुमच्या सोबत बिझनेस लीडर बनतात. दॅट इज द पॉवर. वर्ल्ड ऑफ माउथ ॲडव्हर्टाइजमेंट, दिस इज द पॉवर ऑफ दिस इंडस्ट्री. वर्ल्ड ऑफ माउथ ॲडव्हर्टाइजमेंट. गणपती दूध पितोय म्हणे तर अमेरिकेतल्या मूर्तीला सुद्धा लोकांनी दूध पाजलं. कशामुळं? हे सगळं वर्ल्ड ऑफ माउथ ॲडव्हर्टाइजमेंट होती. जगातली सर्वात मोठी ॲडव्हर्टाइजमेंट माउथ ॲडव्हर्टाइजमेंट. अपॉर्च्युनिटी टू रन युअर ओन बिझनेस. एक संधी स्वतःचा व्यवसाय सुरू करणे. लिव्हरेज इन्कम.
लिव्हरेज इन्कम म्हणजे काय म्हणतो आपण याला, जिथं मी माझा टाइम जास्त न देता किंवा माझा वेळ जास्त न देता अनेक प्रमाणामधून डिराइव्ड इन्कम, दोन असतात प्रकार, एक असतो डायरेक्ट इन्कम आणि दुसरा असतो डिराइव्ड इन्कम. डिराइव्ड म्हणजे अनेक सोर्स ऑफ इन्कम मधून तुम्हाला तो येत राहतो. मी जर 10 लोकांना इंट्रोड्यूस केला असेल तर माझे 10 इन्कमचे मार्ग तयार झाले हे डोक्यात ठेवायचं. आयुष्यभर मला ही लोक इन्कम देत राहतील. तर 10 तुम्ही जर तयार केली लोक, तर तुम्हाला 10 इन्कम सोर्स क्रिएट झाला. तुमच्या अंडर जर 100 लोक तुम्ही तयार केली, 100 टाइप्स इन्कम तयार झाला तुमचा. 100 घरातून 100 वेजनी तुम्हाला इन्कम येऊ शकतो. दिस इज कॉल्ड लिव्हरेज, याला म्हणतो आपण लिव्हरेज. त्याच वेळेमध्ये तुम्ही चांगलं इन्कम करू शकता. खूप सुंदर वाक्य नेहमी सांगितलं जातं याच्यावरती, एक व्यक्ती 100% मेहनत करतो, म्हणजे सकाळी उठतो, लवकर फ्रेश होतो आणि पटकन बॅग बिग भरतो आणि लवकर जॉबला जातो, व्यवसायामध्ये जातो, नोकरीला जातो किंवा एखाद्या शॉपमध्ये उघडतो, पटकन शटर ओपन करतो, रात्री 11 वाजेपर्यंत मेहनत करतो. 12 वाजले तरी काय ना काहीतरी चालूच असतं, रात्र झाली तरी काय ना काहीतरी चालूच असतं. एक व्यक्ती आयुष्यभर मेहनत करतो. मित्रांनो, याला आजारी पडायचा सुद्धा अधिकार नाहीये, त्याला फिरायला जायचा अधिकार नाहीये मित्रांनो. कारण तो जर एक दिवस जरी आजारी पडला तर त्याचं त्या दिवसाचं उत्पन्न बंद होतं. एक व्यक्ती 100% देतो आयुष्यभर. परंतु इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट मी आज तुम्हाला सांगतोय, जर नवीन असाल आज, तर माइंडचे जे ढक्कन आहे ते ओपन करा आणि आजच्याच डिसिजन घ्या. एक व्यक्तीचा 100% महत्वाचा आहे का 100 लोकांचा एक पर्सेंटेज महत्वाचा आहे? विचार करा, नक्की विचार करा. आणि खरंच माझे मत जर तुम्हाला पटत असतील ना, इमिजिएटली डिसिजन घ्या. कोण काय म्हणते बघू नका. आहे निगेटिव्ह मार्केट, मलाही माहिती आहे, आम्ही पण फेस केलेलं आहे. मला असे म्हणायचे, पाठी डोक्यावर घे आणि फिर, सगळे रोग ठीक करतो म्हणून. अहो आहे सिच्युएशन, म्हणून काय तुम्ही थांबणार का? नाही. तुमची स्वतःची स्वप्न, स्वतःची ड्रीम, स्वतःची ध्येय ठेवा आणि टार्गेट करा. 100%. आज जी लोक नाही म्हणतील ती बरोबर येतील मित्रांनो. तुम्ही तुमचं काम करत राहा. मला तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारायचा आहे, एक व्यक्तीचा 100% इम्पॉर्टंट आहे का 100 लोकांकडून एक पर्सेंटेज एफोर्ट इम्पॉर्टंट आहे? एकटा माणूस किती मेहनत करू शकतो आणि ज्यावेळी 100 लोकांचा टाइम, 100 लोकांचा एफोर्ट, 100 लोकांचा टॅलेंट, TTE म्हणतात, टाइम टॅलेंट अँड एफोर्ट, जेव्हा तुमच्याबरोबर मल्टिप्लाय होतो, दॅट इज द ब्युटी ऑफ दिस बिझनेस. दॅट इज द ब्युटी ऑफ दिस बिझनेस. एखादा डॉक्टर तुमच्या अंडर टीम मध्ये येऊ शकतो, एखादा लॉयर तुमच्या टीम मध्ये येऊ शकतो, एखादा चार्टर्ड अकाउंटंट पण येऊ शकतो, एखादा मोठा डायरेक्ट सेलर पण तुमच्या टीम मध्ये, एखादा नेटवर्किंग लीडर पण येऊ शकतो. TTE, अदर्स पीपल TTE. पण ही डायरेक्ट सेलिंग प्रणाली एकाच तत्वावर काम करते आणि ती म्हणजे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करते कंझ्युमरला प्रोडक्ट, डायरेक्ट, मधल्या लोकांना नाही. डायरेक्ट सेलिंगचं एक सगळ्यात महत्वाचं वाक्य मी तुमच्याकरता शेअर करतोय, ते म्हणजे या इंडस्ट्रीमुळं आज एका गरीब माणसाला त्याचा अधिकार देण्याची ताकद ह्या इंडस्ट्रीने निर्माण करून दिली. सॉरी टू से, मी गरीब म्हणतोय म्हणजे मी कोणाला म्हणत नाहीये पर्सनली, पण मी त्या कस्टमरला म्हणतोय ज्यांनी फक्त आतापर्यंत एक वस्तू हातात घेतली, त्याची प्राइस बघितली, त्याचे पैसे त्या कस्टमरचे, त्या कस्टमरने त्याचे पैसे मोजले आणि त्या दिले मालकाला, दुकानदाराला दिले, एखाद्या शॉपला दिले, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे दिले त्यांनी, पण त्याचा 1 रुपया त्याच्या अकाउंटला नाही आला आजपर्यंत. पण आता मात्र तो प्राइस जेव्हा पे करेल तर त्याचे पैसे त्याच्या अकाउंटला येऊ शकतात. फ्रेंड्स, दिस इज द इंडस्ट्री, दिस इज द पॉवर, दिस इज द डायरेक्ट सेलिंग. म्हणून याला डायरेक्ट सेलिंग म्हटलं जातं. यामध्ये एंट्री फी 0 असते. 0 एंट्री फी म्हणजे काय? रजिस्ट्रेशन फ्री मध्ये करू शकता. पण बिझनेस करायचा असेल तर त्याचे काही नॉर्म्स, रेग्युलेशन, रूल्स जर फॉलो केले तर तुम्ही फास्ट सक्सेस होता. मॅन्युफॅक्चर काय करतो? डायरेक्ट कस्टमरला प्रोडक्ट प्रोव्हाइड करतो, त्याला म्हणतात डायरेक्ट. हे जे मध्ये रिच पर्सन बसलेत ना, श्रीमंत लोकांची जी यादी आहे मध्ये बसलेली, डीलर, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, या चॅनललाच बाजूला केलं आहे इंडस्ट्रीने आणि सगळ्यात पहिलं स्थान दिलं कस्टमर इज द किंग. कस्टमर म्हणजे ग्राहक हा राजा आहे आणि त्या ग्राहकाला त्याचा अधिकार निर्माण करून दिला की तुम्ही उत्पादन वापरा, तुम्हाला ते आवडलं तुम्ही शेअर करा, तुम्हाला प्रोडक्ट वापरण्याचे पण आम्ही पैसे देतो. म्हणजे तुमचे जे काय प्रोडक्ट यूज केले त्याचे जे काय पॉईंट होतील त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवला जाईल, तो अक्युमुलेटेड रेकॉर्ड असेल आणि तुमच्यामुळे जर 100 लोक उद्या वापरायला लागली, 1000 लोक वापरायला लागली, 1,00,000 लोक वापरायला लागली प्रोडक्ट, तर मात्र तुम्हाला आम्ही खूप जास्त, म्हणजे तुम्हाला जे हवं ते DXN म्हणजे सिस्टम देऊ शकते. त्याला म्हणतो आपण डायरेक्ट सेलिंग. वितरण पद्धती, प्रत्यक्ष वितरण प्रणाली मराठीमध्ये, आणि चांगला शब्द आहे प्रत्यक्ष वितरण प्रणाली. आणि या सिस्टम मध्ये आज आपण पाहतोय की जो पैसा मिडलमॅनला जात होता तो पैसा तुमच्याकडे येऊ शकतो. मित्रांनो, एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंट करण्यावरती सुद्धा एखाद्या ऍक्टरला 5 किंवा 10 वर्षाचा करार असतो. ज्यावेळी शिल्पा शेट्टी एखाद्या साबणाची ऍड करते तर तिच्यासाठी 5 वर्षाचं ते कॉन्ट्रॅक्ट असतं. म्हणजे तो साबण 5 वर्ष जर लोकांनी वापरला तर तो 5 वर्षापर्यंत तिचं कॉन्ट्रॅक्ट असतं त्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. पण नंतर मात्र ते कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आयुष्यभर लोक साबण वापरतील, शिल्पा शेट्टीला त्याचं काय मिळणार नाही.
पण या इंडस्ट्रीमध्ये तसं नाही, त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकता तुम्ही. याच्यात कुठे तुमचं लाईफ लॉंग कॉन्ट्रॅक्ट आहे, याच्यामध्ये कधीच रिन्युअल करायची आवश्यकता नाही. डेफिनेटली ही खूप मोठी ताकद मी तुमच्या पुढे सांगतोय. आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो त्या कन्सेप्टची, या इंडस्ट्रीच्या आणि आज आपल्या कन्सेप्टची. ती म्हणजे दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदला. काही लोकांनी चॅटबॉक्समध्ये लिहा, तुम्हाला किती रुपये मंथली इन्कम असला म्हणजे तुम्हाला वाटेल की आपला क्लास बदलतोय. लिहू शकतात. माझा आवाज क्लिअर आहे? येस येस येस, थँक्यू. लिहा पटकन. किती रुपये मंथली इन्कम असेल तर तुम्हाला वाटेल की यार माझा क्लास चेंज झालाय आता. मग तुमचं राहणीमान, तुमची लाईफस्टाईल, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मॅच होतात. कुणी 30,000 म्हणत आहे, कोणासाठी 1,00,000 आहे. आता याच्यामध्ये तुम्ही हे करू नका, म्हणजे काय म्हणतात त्याला, एक वर्ड ना, यांनी एक दिलं तर मी 5 लिहितो, तसं नको. तुमच्या मनामधले एक अमाऊंट बाहेर येऊ द्यात. येस, एवढं तर यायलाच पाहिजे यार, एवढी मेहनत करतो. 50,000 कोणी लिहित आहे, 2,00,000. येस, प्रत्येकाचं आपलं आपलं नक्कीच गुड इन्कम डिफेंट ठरलेलं आहे. प्रत्येकाची डेफिनेशन डिफरंट आहे. सर 1,00,000 पाहिजे, 2,00,000 असायलाच पाहिजेत. वाव, पटपटल्या, फास्टल्या, मी वाचतोय. येस येस, व्हेरी गुड. येस, ठीक आहे. एक हाऊसवाईफ असेल तर तिला 20,000 30,000 सुद्धा जास्तच, म्हणजे तिला सुद्धा खूप मोठी वाटते ती रक्कम, की एका हाऊसवाईफला घरमध्ये बसून तिला जर 15,000 जर इन्कम एक्स्ट्रा येत असेल तर सुद्धा ती खूप मोठी ताकद आहे. 1,00,000 1,00,000, व्हेरी गुड व्हेरी गुड. 5,00,000, व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला काय बदलायचं याकरता? दिवसाची सुरुवात. जे तुम्ही लिहिलं आहे आता, तर सर्व लोकांसाठी आणि जे तुम्ही वाचत आहात सर्वांसाठी सांगतोय, दिवसाची काय बदला? फक्त सुरुवात बदला, तुमच्या जीवनाचा क्लास बदला. परिवर्तन, खूप मोठं परिवर्तन. आणि एका क्वालिटी प्रोडक्ट बरोबर जाऊन, असं नाही की कुठले तरी प्रोडक्ट वापरतो आपण, लोकल स्टँडर्ड नाही आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड. इंटरनॅशनल स्टँडर्ड, जागतिक. ज्या वेळेला ही तुम्ही गॅनोडर्माची चहा प्यायला सुरुवात कराल, त्यावेळी मनामध्ये रिअलाइज करा की या गॅनोडर्मामध्ये अशी पावडर जरी हातावरती घेतली तर गॅनोडर्माची मशरूम सुद्धा निघते बरोबर हाताला. काही लोक असा डब्बा घेऊन येतात, सर म्हणतात हे बाजूला पावडर बुरशीसारखं पिठासारखं काय आहे याच्यामध्ये, तर त्यांना आम्हाला सांगावं लागतं. कितीतरी लोकांना असं काढून मी स्वतः खाऊन दाखवलं. अरे हे तर म्हटलं मशरूम आहे मेन. याचीच कॉस्ट मार्केटमध्ये जवळजवळ 4,00,000 रुपये पर किलो आहे. याच त्या गॅनोडर्माची कॉस्ट 4,00,000 रुपये पर किलो आहे. तुमच्या चहामध्ये जर 4,00,000 रुपये किलोची वनस्पती असेल तर तो चहा तुमच्यासाठी कोणत्या क्वालिटीचा असेल? डिपेंड. विचार करा, विचार करा मित्रांनो. 4,00,000 रुपये पर किलोचा मशरूम गॅनोडर्मा, ज्याला वनस्पतींचा राजा म्हणतात, त्या चहाने दिवसाची सुरुवात. सर्वात अगोदर उठल्या उठल्या गॅनोची पेस्ट, गॅनोची टूथपेस्ट आहे. ही जी टूथपेस्ट आहे ही सकाळी उठल्या उठल्या सगळेजण वापरतात, परंतु आजपर्यंत हे वापरल्यामुळं कोणीही आतापर्यंत करोडपती झालेलं नाही. पण आज मात्र डीएक्सएन मध्ये जे टू प्रोडक्ट वापरलेत, कोणी 20,00,000 30,00,000 50,00,000 1 CR इन्कम घेत आहे. एक लेडीज आता, जिचं कुठल्या देशामध्ये, सौदीमधून, तिने 29 महिन्यामध्ये क्राऊन अँबॅसेडर ब्रेक केलंय. 29 महिन्यातला तिचा चेक आहे हायेस्ट इन द वर्ल्ड. 29 मंथ मध्ये 36,00,000 मंथली इन्कम घेते. वाव, 29 महिन्यात 36,00,000 इन्कम घेणारी. आणि कोणती लेडीज आहे? बुरखाधारी अमिना, जिच्या चेहऱ्यावर बुरखा आहे. एक इस्लामिक लेडीज, जिला चेहरा दाखवता येत नाहीये, ती बिझनेस करते आणि तिने ते करून दाखवलं आणि आज ती 36,00,000 इन्कम घेते. वाय? बिकॉज द सिस्टम. चेंज द ब्रँड, चेंज द लाईफ. चेंज द ब्रँड, चेंज द लाईफ. मग मी उठल्या उठल्या गॅनोची पेस्ट वापरतो, मी उठल्या उठल्या गॅनोची साबण वापरतो, मी उठल्या उठल्या चहा पितो, म्हणजे मी दिवसाची सुरुवात बदलतो. तर याचा अर्थ माझ्या अकाउंटला पॉइंट जमा होतात. PV. काय जमा होतात? PV. म्हणजे जर मी आता ज्या काही पर्सेंटेजला असेल तेवढा मला इन्कम कंपनी इमिजिएटली देते. इमिजिएटली आपला त्याच्यामधून इन्कम होतो. आणि हीच आपली खरी दिवसाची सुरुवात. मग एक किट तुमच्या समोर आहे. स्टार्टर किट नंबर 1, दात घासणे, अंघोळ करणे, चहा पिणे आणि तुम्ही स्पिरुलिना म्हणजे ब्रेकफास्ट. काल प्रेझेंटेशन झालं आपलं पॉवरफुल स्पिरुलिना बद्दल. ही जी स्पिरुलिना माझ्या हातात आहे, एक स्पिरुलिना पॉवरफुल, तर त्याच्याबद्दल, नासा, अवकाशातलं अन्न, ही स्पिरुलिना म्हणजे तुमचं ब्रेकफास्ट. तुम्हाला काय खायचंय? पोहे खायचेत, उपमा खायचेत, जे तुमची इच्छा असेल ते खा. उडीद वडा खायचंय, खा, परंतु स्पिरुलिना जरूर खा त्याच्याबरोबर. ऍटलिस्ट 3 कॅप्सूल पर डे पर पर्सन. तर ही 3 स्पिरुलिना म्हणजे आपण त्याला ब्रेकफास्ट मध्ये घेतलं. आणि व्हर्जिन कोकोनट ऑइल, जे तुम्ही लावू पण शकता आणि पिऊ पण शकता. पाण्यात टाकून, गरम पाण्यात टाकून, किंवा ब्लॅक टी मध्ये किंवा ब्लॅक कॉफी मध्ये, 1 चमचा ब्लॅक मध्ये, ब्लॅक कॉफी ब्लॅक टी मध्ये टाकून तुम्ही मस्त फ्लेवर बनतो. कोकोनट टी, कोकोनट कॉफी ट्राय करा, जबरदस्त. तर हे प्रोडक्ट तुमच्या समोर आहेत. 5 पंचमहाभूत, पॉवरफुल आहे. दात घासणे, अंघोळ करणे, चहा पिणे, स्पिरुलिना खाणे आणि डोक्याला तेल लावणे, एवढं जरी केलं तरी सुद्धा तुमच्या PV 1,000 होतात. किती PV होतात ह्या किटमध्ये?
1000 पॉइंट होतात. म्हणजे मी आता मगापासून मी बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न विचारतो, सर लहानपणापासून किती वेळा तुम्ही दात घासले? असं कसं काय विचारतात? रोजच ना. किती वेळा चहा पिलाय, किती वेळा साबण वापरत? रोजच ना. मग किती पैसे साठलेत अकाउंटला? मग मात्र त्यांचे डोळे उघडतात. पैसे कसे काय साठले अकाउंटला? पैसे नाहीत साठले, खर्च झाले, कारण कुणी रेकॉर्ड नाही ठेवला. पण आता 1000 पॉईंट म्हणजे तुम्हाला पैसे मिळाले त्यातून. 1000 पॉईंटला जो काय तुमचा पर्सेंटेज, तुमचं इन्कम, तुमच्या स्टेटस प्लॅननुसार तुम्ही ते ग्रो करू शकता. बट स्टार्टअप युअर स्टार्ट, चेंज द स्टार्ट ऑफ मॉर्निंग, गेट अर्न्स ऑफ लॅक्स ऑफ अर्निंग. तुमची दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदला. चेंज द ब्रँड, चेंज द लाईफ. किट नंबर 2, याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये आहे पहिली पेस्ट, नंतर साबण, नंतर चहा. पण त्याच्यानंतर मी कोकोनट ऑइलच्या जागी 2 प्रोडक्ट इंट्रोड्यूस करतो तुम्हाला. तो म्हणजे कॉस्मेटिक. आणि महिलांना, बऱ्याचशा लोकांना, आपल्याला स्वतःला सुद्धा, मला खूप आवडतो हा प्रोडक्ट. की आंघोळ केल्यानंतर चेहरा कोणाचाही ड्राय होतो, तर त्याला बाहेरून मऊ आणि मुलायम करण्यासाठी हे बॉडी लोशन खूप सुंदर एनी सीझनमध्ये वापरू शकता. कृपया कोणतंही प्रेरण लवली आणि कुठल्याही कंपन्यांच्या क्रीमा वापरण्यापेक्षा हे ॲलोवेराचं, डीएक्सनचं नॅचरल ऑर्गॅनिक बॉडी लोशन वापरा. चेहरा अगदी मऊ मुलायम होतो. आणि नंतर जी टाल्कम पावडर लावता ती चेहऱ्यावर दिसत देखील नाही. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर पावडर लावली अशी दिसणार नाही, पण चेहरा यावेळेला देखील माझा फ्रेश वाटेल तुम्हाला एकदम. बिकॉज द पॉवर ऑफ द प्रोडक्ट. ट्राय करायचे तुम्ही. तर हे काय केलं आपण? चहा, साबण, पेस्ट, फेसवॉश, लोशन, पावडर आणि एका बाजूला आहे स्पिरुलिना. फेसवॉश म्हणजे ॲलोवेराचे क्लिन्सर जेल, आणि दुसरं आहे बॉडी लोशन, आणि त्यानंतर आहे पावडर, आणि इकडे आहे स्पिरुलिना. 1000 PV इथं पण होतात तुमच्या घरामध्ये, कन्झम्पशनमध्ये, तुमच्या रोजच्या जीवनामध्ये इझिली प्रोडक्ट तुम्ही PV करू शकता. त्यानंतर पुढे जाऊयात. किट नंबर 3. याच्यामध्ये काय केलं आपण? अगदी मिनिमम जरी विचार केला तुम्ही, तर 1500 रुपयाच्या परचेसमध्ये सुद्धा तुम्ही 50,000 रुपये कमवू शकता. हे कसं काय बाबा? 1500 रुपयेचा रिपर्चेस प्लॅनवर 50,000 रुपये तुम्ही कमवू शकता मिनिमम स्टार्टअपमध्ये सुद्धा. व्हॉट इज दिस? तर यामध्ये आपण किट इंट्रोड्यूस करतो. मिनिमम म्हणजे 500 PV. म्हणजे अगदी नॉर्मल ज्याला सुरुवात करायची तो 1500 रुपयांनी सुद्धा सुरू करू शकतो. त्याच्या 500 PV होतील. फक्त त्याला कंडिशन राहील की तुमच्या 1500 PV म्हणजे तुमच्या 500 PV झाल्यात, तर हे प्रोडक्ट तुम्हाला रोलिंग करा किंवा रिपर्चेस करा. त्या महिन्यामध्ये तुमच्या 1000 पॉईंट पूर्ण करा. पण तुमची नाटलिस्ट जॉईनिंग 1500 PV रुपयांनी झाली तरी चालेल, हरकत नाही. जर खरंच पैसे नसतील अजिबातच, तर तुम्ही 1500 रुपयांनी पण रजिस्ट्रेशन करू शकता. पण त्याच्यामध्ये तुमच्या 500 PV होतात. मंथली कमीत कमी 1000 PV पूर्ण होतील, तेव्हा तुम्ही बोनसला क्वालिफाईड होता. हे मिनिमम आहे, जसं स्ट्रक्चर. आणि यामध्ये तुम्ही 1000 PV करण्यासाठी एक सिंगल पेस्ट जरी सेल करताना एका मित्राने मला विचारलं, माझ्या घरी आला, म्हणला सर 310 रुपयाची पेस्ट मी का वापरू? मी घरामध्ये, माझी मिसेस मला ओरडली, मला म्हणली 50 रुपयाची पेस्ट मिळते, तुम्ही 300 रुपयाची पेस्ट घेऊन आलाय. म्हणजे याचं उत्तर काय देऊ? मी त्याला म्हटलं 300 रुपयाची पेस्ट आहे म्हणून तर वापर ना. काय म्हणताय राव? म्हटलं हो 300 रुपयाचे म्हणून तर वापर. म्हणलं कसं काय? अरे बघदा वापरून तर बघ, त्याशिवाय तर कळणार नाही त्याची व्हॅल्यू काय आहे 300ची. म्हणलं असं का? म्हटलं हो. तुझ्या दाताची व्हॅल्यू काय? म्हणलं तिथे काय सांगता येणार. म्हणलं एक काम कर, म्हणलं तिथे एक हातोडी आहे, हॅमर. मी म्हणलं हॅमर आहे ना, हॅमर. हे हॅमरने काय कर, म्हटलं हा दात काढून दे मला तुझा एक, मी तुला 1000 रुपये देतो. देणार का? हा, दाताला व्हॅल्यू नाहीये. या ज्यावेळी दुखतं, त्यावेळी वेदना होते, त्यावेळेला 5000ची टोपी टाकतो आपण, कॅप बसवतो, तेव्हा पैसे नाहीच जात. एका दाताची व्हॅल्यू तिथं आपल्याला कळते. 500 रुपये सुद्धा आपण, 500 नाही, 5000 रुपये पण खर्च करतो आपण एका दातासाठी. आणि मग एक दात काढून द्यायचं म्हटलं तर म्हटलं नाही, असं कसं काय? मग तुझे एवढे दात आहेत, त्याची जर व्हॅल्यू 300 रुपये तुझ्याकडे आहेत, फक्त मेंटॅलिटीमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे. वापरून बघ प्रोडक्ट हा. याच्यामध्ये 4 लाख रुपये किलोचा मशरूम आहे, आणि तो मेडिसिनल मशरूम आहे. तुझ्या दाताची लाईफ जर चांगली ठेवायची असेल तर वापरायचं. ट्राय कर. मग मिसेस सांग म्हणून तर घेऊन आलोय म्हणायचं. म्हणून प्राइजलाच तुम्ही तिथं हायलाइट करा, येस म्हणून तर आणली हे प्रोडक्ट. आणि याच्यामध्ये अजून काय? फक्त दात घासायची पेस्ट आहे का ही? अहो, ही पेस्ट जगातली पहिली अशी पेस्ट आहे जी प्यायली तरी चालते, पाण्यात टाकून पिली तरी चालते, डोकेदुखीला लावू शकता, अप्लाय करू शकता, एनी अदर वेज तुम्ही ट्राय करू शकता. ॲव्हरेज कधी वाटलं तुम्हाला डोकं दुखतंय लावा, सर्दी झाली वाफ घ्या. आणि आता तर मी तुम्हाला सांगतोय, कोरोनासाठी मी पण नक्की सांगेल तुम्हाला, रोज सकाळी उठल्या उठल्या गॅनोची पेस्ट गरम पाण्यात टाकून उकळत्या पाण्यामध्ये कापड डोक्यावर घेऊन वाफारा घ्या. सकाळी एकदा घ्या, रात्री झोपताना एकदा घ्या. तर कमीत कमी या घशामध्ये जरी व्हायरस जमा होत असेल, कारण आता तो पसरला, आता तो मल्टिप्लाय झालाय, आता तो गावागावात पोहोचलाय, घराघरात पोहोचलाय, जवळजवळ आला अगदी,
तर तुमची काळजी तुम्ही घ्या. सकाळी उठल्यावर एकदा स्टीम घ्या, रात्री एकदा स्टीम घ्या. कोणत्या प्रोडक्टनी घेणार? गॅनोजी पेस्टनी घेणार तुम्ही आता. आणि कोणाला शेअर करणार? प्रत्येक व्यक्तीला शेअर करा की ही अशी पेस्ट आहे जी दात पण घासता येते आणि स्टीम पण घेतात, आणि विथ गॅनोडर्मा असल्यामुळं याच्यात अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहेत. यामुळे आपण ही याची स्टीम पण घेऊ शकतो, आपण डोक्याला लावू शकतो, आपण गरारे घेऊ शकतो. गुळण्या पाण्यात, गरम पाण्यात टाकून याचे गरारे घ्या दिवसातून 2 वेळा. बाहेर गेलात, फिरून आलात, मार्केटमध्ये कुठंतरी भाजी मंडईत गेलात, घरी आलात, लगेच पेस्ट घ्या, पहिल्या गुळण्या करा. कारण कदाचित कुठून, हवेतून, वातावरणातून जर तुमच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कातून तुमच्या जर जरासा जरी व्हायरस टच झाला असेल तर तो कदाचित तिथून नष्ट होऊ शकतो. दिस इज अ पॉवर प्रोडक्ट. कधी सर्दी झाली, कधी ऍसिडिटी झाली, पित्त झालं, पोटात मळमळ झाली, ही पेस्ट पिता येते. जखम झाली, जखमांवर लावता येते. तोंडामध्ये जखमा होतात, तोंडामध्ये अल्सर होतात, लोक लावतात, त्याच्यामध्ये रिझल्ट सांगतात. सर माझ्या दातामध्ये गॅप पडली होती आणि त्याच्यामध्ये अन्नकण अडकायचे आणि लगेच दात सडन व्हायचा, पण जेव्हापासून ही पेस्ट वापरतोय आता मात्र वेदना पण होत नाही, त्रास पण होत नाही. अन्नकण अडकले तरी मी लगेच दात घासतो, पण मला काही त्रास होत नाही, त्याचा सडन होत नाही दातांची. ट्राय करा ना. म्हणून तर सांगतोय त्याची व्हॅल्यू आहे, त्याची क्वालिटी आहे. आणि हेच तुम्ही बोलायला शिका हळूहळू. हे प्रेझेंटेशन आपण डेली देतोय, हे तुमच्यासाठी नॉलेज डेली आहे. एखाद्या चहाची कॉस्ट तुम्हाला सांगायचं आहे, तो बसेल की हा एवढ्या रुपयाला मिळतो, तो तेवढ्या रुपयाला मिळतो, त्याला सांगा यार काय करतोय तू खर्च हा तुझ्यासाठी? सवय म्हणून पिणार आहेस का? साबण अंगाला लावायचा आहे, सवय म्हणून लावायचा आहे का? साबण लावण्यामध्ये जर त्याच्यात तेल असेल तर तो तुमच्या मसाजचा पण पार्ट बनतो आणि साबणाबरोबर गॅनोडर्मा स्किन मधून आतमध्ये जातोय. क्लिन्सिंग टक्स आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर, या दोन्ही गोष्टी चांगल्या होतात. चढता मऊ मुलायम होते आणि स्किन पण चांगली राहते. त्वचेचा साबण, जे बऱ्याचशा लोकांच्या स्किनचे डाग, मुरुम, पिंपल, पोड्या, येणारे फुन्सीज, हे सगळं काढून टाकायची पॉवर या ब्युटी सोपमध्ये. आणि मी कोणालाही आतापर्यंत सांगत आलो नाही, आता तुम्हालाही सांगतोय, कोणालाही साबण शेअर करा, पण त्याच्याबरोबर बॉडी लोशन आणि पावडर पण द्या, म्हणजे कम्प्लीट फेस पॅक होईल. तो त्याला सॅटिस्फॅक्शन द्यायचं असेल तर त्याला सांगा थोडंसं प्लस राहा आणि कुठलंच बाकीचं कॉस्मेटिक वापरायचं नाही चेहऱ्यासाठी. मी जे सांगतो तेच वापरायचं, ओनली दिस. बाकी कोणतंही नको, काही गरज नाही, काहीच गरज नाही, अजिबातच गरज नाही. एनी सीझन मध्ये मी वापरतो. चेहरा साबणाने धुणे, बॉडी लोशननी मऊ मुलायम बनवणे आणि चेहऱ्याला बॉडी लोशन मध्ये टाल्कम पावडरने त्याला लेयर्स देणे. वाव, एक नंबर इफेक्ट येतो. ट्राय करा ना, 100% पॉवरफुल आहे. त्यामुळे तुमच्या पीव्ही बघा किती इझिली होऊ शकतात. आता एक चहा, एक साबण, एक पेस्ट, एक फेस वॉश लोशन जर घालवलं, बॉडी लोशन पावडर, एक एक सिंगल, तरी सुद्धा तुमच्या 1000 पीव्ही मार्केटमध्ये होतात. 5000 पण होतील. तुमच्या मनावर आहे, तुमचा काय सेल्स तुम्ही वाढवतो त्याच्यावरती. तुमच्या पीव्ही इझिली होऊ शकतात, इझिली. म्हणून हा आयडिया तुम्हाला देतोय. आणि आपण एक प्लॅन घेतो ज्याला नाव दिलं आपण आरव्हीसी सिस्टम मध्ये बेसिक प्लॅन. आरव्हीसी लिडरशिप सिस्टम, ऑल इंडिया लिडरशिप सिस्टम. बेसिक, बेसिकचा अर्थ काय होतो की कमीत कमी एवढ्याने जरी काम केलं तर किती इन्कम येईल. बेसिक आहे. बेसिक म्हणजे कंझ्युमर सारखा प्लॅन. ऍटलिस्ट मी 500 पीव्हीचं घरात प्रोडक्ट यूज केलं, 1000 पीव्हीचं मी घरात कन्झम्पशन केलं, आणि मी मार्केटमध्ये 1-2 प्रोडक्ट, 4 प्रोडक्ट सेल करत असताना माझ्या सरासरी 1500 पीव्ही म्हणजे 4-4.5 टर्नओव्हर मी केलाय फक्त. उदाहरणार्थ ही स्पिरुलिना, याला 500 पॉईंट आहेत, आणि याच्याबद्दल कालचं प्रेझेंटेशन नक्कीच तुम्ही अटेंड केलं असेलच. तर याला 500 पॉईंट आहेत. आरामात तुमच्या पीव्ही, एक बॉटल मी वापरली, 2 बॉटल मी फ्रेंडला शेअर केल्या, तर माझ्या 2 बॉटल सेल होतात. तर आरामात माझ्या 3000 पीव्ही आरामात होऊ शकतात, फास्ट होऊ शकतात. 1500 पीव्ही 3000, 3500 सुद्धा करणारी लोक आहेत. काही लोक, आता मी सकाळी एक बघत होता, 11000 पर्सनल पीव्ही आहेत. आणि आपण रिकॉग्निशनच्या आपल्या प्रोग्राममध्ये शेअर पण करतो. 11000 पर्सनल पीव्ही करतात लोक, काही 15000 करतात. सो प्रत्येकाचा पर्सनल सेल आहे. आता तुमच्या समोर आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या 1500 पीव्ही केल्यात आणि 6 लोकांच्या 1500 पीव्ही होतात. एक स्ट्रक्चरल प्लॅन ज्याच्यामध्ये आपण पाहतो तुमच्यासोबत तुमच्या विचारांची 6 लोक. नेटवर्क मार्केटिंगचा अजून एक अर्थ होतो तुमच्यासारख्या विचारांच्या लोकांचा समूह तयार करणे. एक हाऊसवाईफ सुद्धा म्हणते मला 10,000 इन्कम करायचं आहे, तर त्यांना तुम्ही ती प्रेरणा द्या, त्यांना तो विश्वास द्या, चांगल्या कंपनीचा आधार द्या, चांगल्या प्रोडक्टचा सपोर्ट द्या, आणि एक लिडरशिप सिस्टम सोबत कनेक्ट करा. ती महिला सुद्धा म्हणते मला सक्सेसफुल व्हायचं आहे. एक व्यक्ती कॉलेज स्टुडंट आहे, तो म्हणतो यार मला ही नोकऱ्या, जॉब झंझट आहे, मला जॉब करायची इच्छा नाही. अरे यार, ह्या कॉलेजच्या पोरांच्या हातात त्यांच्या गाडीची लायसन्स यायच्या आधी डीएक्सएनची लायसन्स द्या. बघा काय गंमत होती. रिटायरमेंट झालेल्या प्रत्येक माणसाला डीएक्सएनचं लायसन्स काढून द्या. त्यांना सांगा की तुमचा म्हातारपणाचा आधार एक डीएक्सएन पेन्शनेबल इन्कम तुम्हाला देईल. 40-47 वर्षाच्या लोकांना सांगा त्यांची व्हॅल्यू काय आहे, त्यांच्या कामाची, त्यांच्या वेळेची. आणि तुमचा राहिलेला वेळ जर या बिझनेसला दिलात तर तुमची फायनान्शियल सिक्युरिटी क्रिएट होऊ शकते. किती लोक पाहिजेत असे? 6. किती लोक पाहिजे तुम्हाला? 6. फ्रंटमध्ये तुम्ही 15 लावा, 20 लावा, 30 लावा. जेवढा मजबूत फ्रंट बनवताल तेवढा इन्कम तुमचा वाढेल. तर तुम्हाला फास्ट डायमंड जायचं आहे,
फास्ट सक्सेसफुल व्हायचं आहे तर त्यातली 6 परफॉर्म लाईन क्रिएट करा. मी वाक्य रिपीट करतो. 15 लाईन फ्रंटमध्ये ओपन करा सरळ. 20 लाईन झाले तरी चालतील, 15 किंवा 20, पण त्यातली 6 परफॉर्मन्स चेक करा की हा येस याला खरंच सक्सेसफुल व्हायचं आहे. त्या लोकांना मजबूत लोकांना 6 त्या लोकांबरोबर चला आणि नक्कीच मिळतात. ज्यावेळी तुम्ही 15 ते 20 लोक फ्रंटमध्ये क्रिएट करता आडव्या लाईनमध्ये विड्थमध्ये, त्यातले तुम्हाला 6 परफॉर्मन्ससाठी चांगले मिळतात. 6 जर लावले असतील तर त्यातली 2 किंवा 3च काम करतात. त्यामुळे तुम्ही लावताना 15 सिलेक्ट करा तुमचे स्वतःचे. तुमची लोक खाली टाकत बसू नका. फ्रंट मजबूत बनवा आणि त्या 6 त्यातले चेक करा कोणत्या लोकांना खरंच स्वप्न मोठं आहे, कोणत्या लोकांना खरंच कमिटमेंट आहे, त्यांना खरंच यशस्वी व्हायचं आहे. 1 तारखेला पीव्ही करतात, येस तीच लोक आपल्या बरोबर सिरियस आहेत. आता 1 तारखेला पीव्ही करतात, वॉल ऑफ ऑनर वॉल ऑफ टायटल अचिव्हर बनतात कंपनीकडून आणि कंपनीचा तो मान सन्मान, वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन नाव, या गोष्टी अचीव्ह करतात. प्रत्येक महिन्याला 1 तारखेला पीव्ही करणारे लोक लगेच समजतात. रोज झूम मिटिंग अटेंड करणारी लोक सिरियस आहेत, नॉलेज. आणि 3 लोक फक्त कॅटेगरी बघा, विलिंग टू लर्न, विलिंग टू अर्न आणि विलिंग टू चेंज. ही कॅटेगरी ज्या माणसाबरोबर आहे ना तो माणूस सिरियस आहे, तो पार्टनर तुमचा बरोबर आहे. दॅट इज युअर बिझनेस रिअल बिझनेस पार्टनर. त्या व्यक्तीसाठी तुम्ही स्वतःला झोकवून द्या. रिअल सांगतो मी तुम्हाला. विलिंग टू लर्न शिकण्याची इच्छा, विलिंग टू अर्न पैसा कमवण्याची इच्छा आणि विलिंग टू चेंज स्वतःला बदलून टाकण्याची इच्छा आहे. येस सर तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. ही लोक सक्सेसफुल तुमच्यासोबत होणार आहेत. त्या 6 लोकांना घेऊन पुढे चला. पहिला सिस्टम मध्ये तुमचे जसं 6चं स्ट्रक्चर पूर्ण होतं, याला स्ट्रक्चर शब्द वापरतो आपण. तुमचा स्ट्रक्चर ज्यावेळी 6चा पूर्ण होतो त्यावेळी तुमची ॲव्हरेज इन्कम जाते. आपण पाहतोय टोटल इन्कम रिटेल प्रॉफिट विथ तुमचा रिटेल पर्सनल ग्रुप बोनस 1720 रुपये. आता पहिल्यांदा तुम्ही 12% कमिशन घेताय, 6, 9, 12 असं आहे म्हणून तुमचं सुरुवातीला कमी दिसेल. पण तेच 1500 पीव्ही जेव्हा 25%ला व्यक्ती जातो तर त्याचं कमिशन 25%ने निघतं. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला थोडंसं एफोर्ट जास्त द्यावा लागेल, सुरुवातीला इन्कम थोडा कमी दिसेल. याला तुम्ही जॉब वर्क मेंटॅलिटीमध्ये बघू नका, याला बिझनेस मेंटॅलिटीमध्ये बघा. जसं एखादा बिझनेसमॅन बिझनेस टाकतो, लगेच नाही प्रॉफिट होत, थोडा थोडा वेळ द्यावा लागतो. दिस कॉल पेशन्स. पुढे जाऊयात. ज्यावेळी स्ट्रक्चर 2 पूर्ण होतो म्हणजे तुमच्या सोबत तुमच्या 6 लोकांचं स्ट्रक्चर पूर्ण होतं. आता तुम्ही जे ABCDEF ही 6 लोक यांचं स्ट्रक्चर पूर्ण होतं तर तुमचा इन्कम जवळपास जातो या व्यक्तीचा 9565, ॲव्हरेज 10,000 रुपीज. आता विचार करा, अशी 10,000 रुपये कमवणारी जर तुमच्या टीमची 6 लोक क्रिएट केली तुम्ही. सिंपल प्लॅन देतोय, जास्त डिटेल जात नाही किंवा जास्त कॉम्प्लिकेटेड पण करत नाही तुम्हाला. आणि तुम्ही ही स्वतःला कॉम्प्लिकेटेड करून घेऊ नका. इझी प्लॅन आहे, तो इझिली शेअर करू शकता तुम्ही सुद्धा. तुमच्या सोबतची सैली 6 लोक सिलेक्ट करा, त्याच्याकडनं कागदावर लिहून घ्या तुला किती महिन्यामध्ये कमीत कमी एवढा इन्कम पाहिजे. 10,000 इन्कम वरती जरी कॉन्सन्ट्रेट केला तुमच्या फक्त 6 लोकांचा, मी रिपीट करतोय वाक्य, तुमची ही 6 लोक 10,000 10,000 10,000 10,000 10,000 10,000 कमवायला लागले, काय गंमत होईल माहितीये? तुमचा इन्कम जातो नियर अबाउट 72,835. अशी लोक नाहीयेत तुमच्यासोबत की ज्यांना 10,000 इन्कम करायची इच्छा आहे? येस आहेत. ते स्ट्रक्चरमध्ये घ्या, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग द्या, प्रॉपर एज्युकेशनमध्ये आणा, प्रॉपर सिस्टममध्ये आणा, लर्निंग सिस्टममध्ये घेऊन या. रोजच्या रोज नॉलेज आपण शेअर करतोय, रोजच्या रोज आयडियाज शेअर करतोय, नवीन नवीन आयडियाज लोकांपर्यंत पोहोचत आहेत. बिझनेस डेव्हलपमेंटचे आयडियाज आपण देतोय, बिझनेस डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग्स मिळत आहेत. तर ती 6 लोक तुमच्याबरोबर या सिस्टममध्ये कनेक्ट करा तर तुम्ही सुद्धा 70-80 हजार इन्कम आरामात लवकर कमवू शकता. म्हणून मी तुम्हाला सांगतो इतका सोपा प्लॅन आहे, त्याला तुम्ही कॉम्प्लिकेट करूच नका. सिंपल डोक्यात ठेवा, माझ्या 6 लोकांना या बिझनेस पार्टनरना महिन्याला 10,000 कमवून द्यायचं आहे, यांना 20,000 कमवून द्यायचं आहे, उद्या यांना 1,00,000 रुपये कमवून द्यायचं आहे. दॅट इज कॉल्ड विन विन. तुम्हाला तुमच्या जीवनाची सगळी स्वप्न बिझनेस करून देईल पूर्ण. एवढा तर पॉवरफुल प्लॅन आहेच आपला की तुमच्या खालचा एक जरी लीडर स्ट्रॉंग बनत गेला तर त्याच्याकडून पण एका लाईन मधून 60,00,000 रुपये सुद्धा येऊ शकतात. एवढं तर मार्केटिंग प्लॅन मजबूत बनवलाय डॉक्टर लिमनी. एक मजबूत लीडर जरी क्रिएट झाला तरी. त्यामुळं एक जबरदस्त जिगजिगलर साहेबांनी वाक्य सांगितलंय की इफ यू वॉन्ट टू सक्सेस, म्हणजे तुम्हाला तुमची, इफ यू अचीव्ह युअर बिग ड्रीम देन इनफ, म्हणजे असं नाही की चॉईस, इनफ पीपल, थोडा समूह परिवार एकत्र करा आणि फोकस ऑन, म्हणजे असं म्हटलं त्यांनी की फोकस याच्यावरती ठेवा की तुम्ही त्यांची स्वप्न पूर्ण करून द्या. जर तुम्हाला तुमची मोठ्यात मोठी स्वप्न पूर्ण करायची असतील तर एक इनफ लोकांची त्यांची स्वप्न पूर्ण करून द्यायला तुम्ही मदत करा, तर तुम्ही सुद्धा मिलेनियर बनणार आहात. मला सांगा 72,000 रुपये जर घरात यायला लागले, मिलेनियर इन्कम ज्याला म्हणतो आपण, ऍटलिस्ट तुमचा 80,000 इन्कम क्रॉस होतो. लाईफ बदलेल का नाही बदलेल फक्त चॅट बॉक्स मध्ये लिहा पटपट. हे सर नो पटपट सांगायचंय.
लाईफ बदलेल का नाही बदलेल? 80,000 1,00,000 इन्कम पर मंथ घरी यायला लागलं तर वाय लिहिलं तरी चालेल. येस येस येस, फास्ट लिहायचं, ज्यांना सवय आहे त्यांनी पटपट लिहायचं. इतकी सिंपल कन्सेप्ट आहे. काय बदललं तुम्ही? दिवसाची सुरुवात, घरात रोज लागणारे प्रोडक्ट चेंज करा आणि एका सिस्टम मध्ये लोकांना घेऊन या. सोप्या मार्गाने बिझनेस रन करायला सुरुवात करा. त्यांना त्यांच्या आयडियाज द्या आणि 3 ते 4 महिन्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट क्रिएट करा आणि त्या लोकांना तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी मेहनत करा. काय विषाद आहे तुम्हाला अनसक्सेसफुल होण्याचे आणि फेल्युअर होण्याच्या बिझनेसमध्ये? पॉवरफुल जिंदगी बदलेल मित्रांनो. हाऊ टू स्टार्ट बिझनेस? बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपण जे DXN मध्ये जे सांगतो की तुम्हाला या सिस्टम मध्ये रजिस्टर्ड होण्यासाठी वेगळे एक्स्ट्रा रुपये द्यावे लागत नाही. DXN मार्केटिंग सिस्टम किंवा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा रूल्स अँड रेग्युलेशनच्या सिस्टम प्रमाणे तुम्ही केवळ 3,000 रुपये भरून फ्री मध्ये पण रजिस्ट्रेशन करू शकता. परंतु खरंच सक्सेसफुल व्हायचं आहे तर पहिलं सिस्टम आहे बेसिक. पहिलं सिस्टम काय आपलं? बेसिक, RBC बेसिक म्हणून, रॉयल म्हणजे रत्नवसुपाल क्रिएशन. RBC लिडरशिपचं सिस्टमचं बेसिक आहे 3,000 रुपीज ओनली. आता विचार करा, ज्या व्यक्तीला 1,00,000 रुपये कमवायचे आणि त्याला लाईफमध्ये 1,00,000 रुपये मंथली सॅलरी घ्यायची आहे, तो किती किती लाख रुपये किंवा किती किती हजार रुपये शिक्षणावरती पण खर्च करतो. एखाद्या डॉक्टरच्या डोक्यात असतं त्याला डॉक्टर बनायचंय. का डॉक्टर बनायचंय? फक्त लोकांची सेवा करायची म्हणून बनायचंय का? नाही, त्याला वाटतं मला मिलिनियर म्हणजे 1,00,000 रुपये इन्कम अर्निंग होईल. एखादा म्हणतो मला लॉयर बनायचंय. मग कशासाठी लॉयर बनायचंय? फक्त भांडणं सोडवण्यासाठी लॉयर बनवायचंय का? नाही, त्याला मंथली 1,00,000 इन्कम करायचंय. फ्रेंड्स, जर एखादा चार्टर्ड अकाउंट तेवढे पैसे कमवण्यासाठी तेवढे अगोदर लावतो, म्हणजे आधी तो 15-20 लाख रुपये इन्व्हेस्ट करत असतो, तेव्हा त्याला पुढे कधीतरी 1,00,000 रुपये मिळतात. एखाद्या व्यावसायिकाला विचार, त्याला जर 1,00,000 रुपये बिझनेस मधून आणायचे असतील तर त्याची इन्व्हेंटरी किती असू शकते, कितीचा स्टॉक त्यांनी ठेवायला पाहिजे. आणि फ्रेंड्स, तुमचा बिझनेस 1,00,000 इन्कमसाठी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी बेसिक सिस्टम आहे ती म्हणजे फक्त 3,000 नी सुद्धा स्टार्टअप करू शकता. दिस इज कॉल्ड कंझ्युमर. म्हणजे मी घेतले प्रोडक्ट पण वापरून बघा. जे प्रोडक्ट तुम्ही वापरणार तेच प्रोडक्ट तुम्ही बोलणार. रिपीट, जे प्रोडक्ट तुम्ही वापरणार तेच प्रोडक्ट तुम्ही बोलणार आणि ही पॉवर तुमच्या समोर आहे. मग ज्या वेळेला तुम्हाला समजतंय की आता हे प्रोडक्ट माझ्याकडे मी वापरतोय, पण मी आय एम एक बिझनेसमॅन. स्वतःला म्हणा एकदा जागेवरती, आय एम अ बिझनेसमॅन, आय एम अ बिझनेसमॅन. आणि जर खरंच बिझनेसमॅन आहात तर तुमच्याकडे स्टॉक कितीचा आहे? सीड स्टॉक ज्याला म्हणतो आपण, आणि तो कमीत कमी 10,000चा असायला पाहिजे. त्याला नाव आपण दिलंय ॲज अ डिस्ट्रीब्युटर, म्हणजे मिलेनियर क्लब मेंबर. जो 3,500 PV करतो त्याला नाव आहे मिलेनियर क्लब मेंबर. आपल्या टीम मध्ये तो क्लब मध्ये येतो, मिलेनियर क्लब मध्ये येतो. किती PV करतो तो? 3,500. किती तारखेला करतो? 1 तारखेला. किती वाजेपर्यंत? 10 वाजेपर्यंत. येस, जर अगोदरच झाले असतील, अगोदर स्टॉकिस्टकडे पैसे जमा करून ठेवा आणि स्टॉकिस्टने सांगून ठेवा मला 10 वाजायच्या तुमचं बिल पाहिजे. येस, काही फरक पडत नाही. अख्ख्या महिन्याचा जो सगळा काम आहे ना, तो 1 तारखेवरती 10 वाजेपर्यंत बोनस स्टेटमेंट वाढतील लोकांची. त्यामुळं तुमचा इथं एक चांगला कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय. ज्या वेळेला तुम्ही 10,000 रुपये पे करता, तुम्हाला 12,500 रुपयाचे प्रोडक्ट मिळतात कंपनीकडून. ज्या वेळेला तुम्ही 3,000चा बेसिक ID काढता, म्हणजे बेसिक मेंबरशिप घेता, त्यावेळेला तुम्हाला 3,750 प्रोडक्ट मिळतात. आणि ज्या वेळेला तुम्ही एक IOCचं पॅकेज घेता, ज्याला आपण होम बेस्ड शॉपिंग म्हणतो, घरामधून सुरू होते ते, आणि त्यानंतर तुमच्यानंतर कुणी IOCs घेतलात, कुणी जरी IOC घेतला तर त्याचं कमिशन तुम्हाला येत राहतं. तो म्हणजे IOC कन्सेप्टमध्ये, तो म्हणजे 20,000 जर तुम्ही कंपनीला पेड करता, कंपनी तुम्हाला 25,000 रुपयाचं प्रोडक्ट देते. किती रुपयाचं प्रोडक्ट देते? 25,000 रुपयाचं प्रोडक्ट देते. IOC मेंबर बनता तुम्ही. तर हा एक कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये तर अनकंडिशनल इन्कम आहे. थोडं वरती कंडिशनल आहे, मंथली कंडिशन्स असतात, स्टेटस कंडिशन्स असतात थोड्याफार, पण इथं IOC मेंबरशिपमध्ये अनकंडिशनल इन्कम, विदाऊट एनी कंडिशन तुम्ही इन्कम करू शकता. आणि एक मिनी स्टॉक पण ज्यांना घ्यायचा आहे तो स्टॉक पण मिनी सुद्धा घेऊ शकतो. तो 75,000 रुपये कंपनीला पे करतो. कंपनी त्याला 93,750, एक ॲव्हरेज सांगतो मी तुम्हाला, 93,750 रुपये 25% प्रमाणे 93,750 रुपयाचे प्रोडक्ट त्याला मिळतं. तर हे कन्सेप्ट तुमच्या समोर आहे. या पद्धतीने कोणीही व्यक्ती ह्या सिस्टममध्ये येऊ शकतो, या बिझनेसमध्ये येऊ शकतो, आणि ज्याला खरंच 1,00,000 रुपये कमवायचा आहे तो इथं नक्कीच ते तेवढी ताकद लावू शकतो. आणि आतापर्यंत मी काही लोक तुम्हाला सांगतोय की वाय DXN का करायचं आपल्याला? साधी साधी लोक आहेत, सामान्य लोक आहेत, आणि त्यांनी त्यांची जिंदगी बदलली. फ्रेंड्स, चेंज द ब्रँड, चेंज द लाईफ. पाहूयात संतोष देवकर सर, माझे अपलाईन, ज्यांनी मला DXN मध्ये घडवलं. संतोष देवकर, फलटण मलवडीचा गावचा व्यक्ती. फलटण मलवडी आपलं मान खटावच्या तिकडचं, आंधळी मलवडी गावची व्यक्ती. आईला कॅन्सर झाला आणि डॉक्टरने सांगितलं की आई जगू शकत नाही. प्रोडक्टची माहिती झाली, प्रोडक्ट आईला दिले, आई 9 वर्ष जगली.
आई 9 वर्ष हेल्दी राहिली आणि कॅन्सरने नाही गेली, जास्त वय झाल्यामुळे गेली, ॲज द एज ऑफ 73. आज या व्यक्तीने प्रेरणा घेतली आणि मग प्रत्येक घरात DXN पोहोचवायचं. आज त्यांना माझ्यासारखे काही लोक मिळाले, असे अनेक लीडर्स त्यांना मिळाले. काय झालं? पीपल फ्रँचायझी. आणि इथं तुम्ही पाहताय आज संतोष देवकर सरांची लाईफ पूर्ण बदलली. 3 BHK फ्लॅट आहे, 1.5 करोडचा फ्लॅट पुण्यामध्ये. माझी स्वतःची लाईफ बदलली. आज 1 CRचा फ्लॅट पुण्यामध्ये. गाडी 5वी कार आहे ही, मर्सिडीज बेन्झ. माझी लाईफ बदलली. फक्त माझीच नाही, माझ्या लाईफमध्ये, माझ्या मित्रांची, माझ्या फॅमिलीमध्ये, या DXNच्या परिवारामध्ये येणाऱ्या लोकांची लाईफ बदलली. नाना भंडारे सर, कात्रजमध्ये एक PMT ड्रायव्हर, 7वी शिकलेला व्यक्ती, PMT चालवता चालवता घरात किती पैसे न्यायचे आणि किती खर्च करायचे, नॉट पॉसिबल. बट आज नाना भंडारे मिलेनियर्स आहेत आणि त्यांचा इन्कम आपण पाहतोय. चेंज द ब्रँड, चेंज द लाईफ. आणि इथं आपण पाहतोय आज त्यांनी ते प्लॉट घेतलेली जागा, त्या जागेमध्ये जाऊन गाडीचं, तिथं त्यांनी स्वतःची गाडी, स्वतःचा प्लॉट आणि आता स्वतःचं घर देखील कात्रजमध्ये केलंय. आणि आता जी त्यांच्याकडे गाडी आहे ती जवळपास 27 लाखाची इनोवा क्रेस्टा टॉप एंड. नाना भंडारे सर, चेंज द ब्रँड, चेंज द लाईफ. दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदला. सहदेव राम हरी पिसे, कात्रज मधले आणखी एक डायमंड. कंपोजिट किट घ्यायला पैसे नव्हते मित्रांनो. मागचे 7-8 महिने किंवा काहीतरी 2-3 वर्ष जेवढे काही खर्च झाले होते त्यातनं 2,500 बँकेत साठले होते फ्रेंड्स. आणि त्या 2,500 बायकोच्या न कळत बँकेतनं काढले आणि त्या 2,500 नानांच्या सांगण्यावरून ते किट घेऊन घरी आले. एक कंपोजिट किट होतं त्या काळामध्ये. हे किट बनवून कंपनी द्यायची. आता तर इतके प्रोडक्ट की किटमध्ये ठेवायचं काय हा प्रश्न पडतो, म्हणून कंपनी किट नाही तयार करत. त्यावेळेला ठराविक प्रोडक्ट होते, 12-13 प्रोडक्ट होते फक्त. इथं तुम्हाला मी सांगतोय 2,500 पे करायची की त्यांच्याकडे व्हॅल्यू क्रिएट नव्हती. आणि आज त्यांची लाईफ एवढी बदलली. आज आपण पाहतोय आज एक चांगले स्पीकर देखील आहेत. आणि आज त्यांच्याकडे पहिली गाडी घेतली त्यांनी अल्टो, आणि आता त्यांच्याकडे आहे मारुती ब्रिझा. आणि आज त्यांचं घर देखील तुम्हाला मी दाखवतोय. कात्रजमध्ये स्वतःची जागा घेतली आणि कात्रजमध्ये स्वतःचं घर केलं, DXN विला. या ठिकाणी त्यांचं घर, हा DXNचा लोगो त्यांनी त्यांच्या घरावर ठेवला आणि पार्किंगमध्ये त्यांची गाडी येत आहे ब्रिझा. चेंज द ब्रँड, चेंज द लाईफ. दिवसाची सुरुवात बदलली मित्रांनो, जीवनाचा क्लास बदलला. माझ्यानंतर DXN मध्ये ज्यावेळी मी शेअर करत होतो तर सगळ्यात अगोदर माझ्यासाठी जे जॉईन झालेली पुण्यातली व्यक्ती होते अशोक जाधव सर, अशोक महादेव जाधव. डायबेटिक होता, डायबिटीसमध्ये रिपोर्ट नॉर्मल आले, माझ्याकडे धावत आले, प्रवीण माझा रिपोर्ट बघ नॉर्मल झाले. म्हटलं व्हेरी गुड. मग त्यानंतर त्यांनी, आता आपण पाहतोय गॅनोड्रोमाच्या फार्ममधला त्यांचा फोटो, मलेशिया ट्रिप फ्री, हे सगळे लोक मलेशियाला जाऊन आलेत. आणि आता त्यांच्याकडची ही गाडी. त्यांनी सुद्धा अगोदर वॅगनआर घेतली होती, पहिली गाडी सेड. आणि त्यांना एक म्हणजे आपण पाहिलं ना की जर एखादा लीडर जर 2-2 वर्षात गाड्या बदलतो तर त्यांची डाऊनलाईन पण गाड्या चेंज करायला लागते. येस, जर एखाद्या व्यक्तीचा लीडर जर लग्नाच्या आधी कार घेतो तर त्यांच्या डाऊनलाईन मध्ये पण मुलं अशी येतात जे लग्नाच्या आधी कार घेतात. आपल्या टीम मध्ये 3 मुलं अशी आहेत ज्यांनी लग्नाच्या आधी कार घेतली, अभिमान वाटतो त्यांचा. त्याच्यामध्ये आपले मनोज सकुंडे, लग्नाच्या अगोदर स्वतःची कार आली, दाखवतो फोटो पुढे. सूरज माने आणि नितीन शिंदे लग्नाच्या अगोदर कार घेतल्यात. संगीता क्षीरसागर मॅडम, कात्रज मधून आज शिवाजीनगरला जायचं, अशा 2-2 हातामध्ये थैल्या. बघा, सॅक्रिफाईस, ऍडजस्टमेंट, कमिटमेंट आहे. आणि बिलिंग करायची, लोकांचे प्रोडक्ट द्यायचे, नंतर स्टॉक पण त्यांच्या नावावरती झाला, लीडर झाले चांगले. आणि आज त्यांच्याकडे ही एक पॉवरफुल गाडी आपण पाहतोय त्यांची, जे आज कात्रज मधल्या आबा क्षीरसागर यांची कार. त्यानंतर पुढे जाऊयात, प्रशांत साळुंके फ्रॉम सातारा, स्वतःचा पुण्यामध्ये साताऱ्यामध्ये फ्लॅट घेतला. आणि त्यानंतर आता ही गाडी लॉकडाऊन मध्ये बुक केली आहे आणि येत्या दसऱ्याला त्यांच्याकडे ती गाडी येते. सो हॅट्स ऑफ. एकच वाक्य परत रिपीट करतोय, चेंज द ब्रँड, चेंज द लाईफ. अविनाश साळुंके, खानावळीमध्ये आम्ही जेवायचो मित्रांनो, एकत्र बसायचो असं. आणि बाकीची लोक माझी टर उडवायची. आणि या मित्रांनी माझ्यामध्ये काहीतरी बघितलं की नाही, हा पोरगा सांगतो इनोव्हेटिव्ह आहे आणि काहीतरी सांगतोय, म्हणजे कुठंतरी बदलाचं बोलतोय. बाकीचे सगळे असे टवार पोरं होते, सॉरी टू से, पण होती. त्यांना बाकी काही घेणं देणं नव्हतं. नोकरी मिळाली, परमनंट आहे का माहित नाही आपल्याला, मिळाले ना जॉब, खाओ पिओ घर जाओ मजा करो. बट अविनाश साळुंखे यांनी काहीतरी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांनी ठरवलं की बिझनेस चांगला आहे. माझ्या टीम मधले फास्टेस्ट रुबी झाले होते. आणि त्यानंतर त्यांचं देखील थोडंसं होतं, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अनसर्टिनिटी येतात. आणि या व्यक्तीने पुणे सोडलं, त्या काळात मोबाईल सुद्धा नव्हते, असले फोन नव्हते. त्याच्यानंतर तो माणूस मुंबईमध्ये राहिला, नंतर शिरवळमध्ये राहिला, 6 वर्ष DXN मधून अलिप्त राहिले. पण त्याच्यानंतर आज 6 वर्षांनी पुन्हा एंट्री DXN मध्ये केली. आणि जिथं रुबीपर्यंत स्टेटस सुटलेलं होतं तिथून पुढचा प्रवास त्यांनी पुन्हा चालू केला. आणि आज त्यांचं स्वतःचं लाईफ त्यांचं बदललंय. आज
3 स्टोरी बंगलो त्यांचा शिरवळमध्ये, आणि आज त्यांची गाडी आपण पाहतोय. एक इंडस्ट्रीयल व्यक्ती, आपल्यासारखी ITI झालेली, माझ्यासारखी ITI झालेली व्यक्ती, अभिमान वाटतो या गोष्टीचा. एकच वाक्य परत रिपीट करतो, चेंज द ब्रँड, चेंज द लाईफ. दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदला. मित्रांनो, दादा पैकेकरी अस्थमामुळे प्रचंड त्रासले होते. 40 वर्ष दमा. त्यांच्या आईला भेटलो होतो. आई मला एका वाक्यात बोलली होती, माझं पोरग माझ्या मांडीवर होतं तेव्हापासून त्याच्या नाकाला म्हणजे धार होती. बारक्या पोराला लहान असतानापासून खोकत होता तो, आणि त्याला प्रचंड खोकला. पुण्यावरनं आला की सारखा रुमाल त्याच्या हातात असायचा. आईची वाक्य सांगतोय. आणि ते दादा 40 वर्ष दम्याचा पंप घेणारे, दम्याचा पंप बंद झाला, या माणसाने प्रेरणा घेतली आणि मिटिंग घ्यायला सुरुवात केली, लोकांना शेअर करायला सुरुवात केली. मिटिंग घेतानाचा फोटो, आणि आज त्यांच्याकडे ही मारुती एर्टिगा, त्यांच्याच नावाची त्यांनी गाडी बुक केली, मारुती एर्टिगा. दादा पैकेकरी. मनोज सकुंडे यंग एज मध्ये, जर प्रवीण सर स्वतःच लग्नाच्या अगोदर गाडी घेऊ शकतात तर मी का नाही, हा प्रेरणा घेतली, हा एकच ध्यास घेतला, मी सुद्धा मुलगी बघायला जाईल तर 4 व्हीलर घेईल, नाही तर पोरगी बघणार नाही. आणि आज ही बलेनो व्हाईट कलरची मनोज सकुंडे यांची कार मी तुम्हाला दाखवतोय. चेंज द ब्रँड, चेंज द लाईफ. दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदला. व्यावसायिक लोक आहेत बिझनेसमध्ये. आबा क्षीरसागर एक बिल्डर लाईन मध्ये कन्स्ट्रक्शन मधून आले होते. आपले त्यांचेच मित्र बघा, त्यांच्या खाली त्यांचीच त्या पद्धतीची लोक यायला लागली. बापू कोदरे, बापू म्हणतो आम्ही यांना सर्व, आणि यांचा स्वतःचा 10,000 लिटरचा दुधाचा व्यवसाय. विचार करा मित्रांनो, असा माणूस दूध नसणारा चहा कसा काय विकू शकतो. पण एकच स्वतःवरती आलेली वेळ अनेक लोकांवरती यायला नको. मला जर ऑपरेशन करायला डॉक्टरनी सांगितलं, माझं ऑपरेशन या प्रोडक्टने वाचवलंय, तर या प्रोडक्टमध्ये काहीतरी ताकद आहे आणि मी हे प्रत्येक घरात घेऊन जाणार. आणि आज आपण पाहतोय बापू कोदरे यांचं सुद्धा लाईफस्टाईल डायमंड आहेत, आणि आज DXM मध्ये सक्सेसफुल व्यक्तिमत्व आहे, आणि आज आपण त्यांची सुद्धा लाईफस्टाईल पाहतोय. चेंज द ब्रँड, चेंज द लाईफ. अंगद गाडवे, अंगद गाडवे. आणि हे त्यांचं घर, कात्रज मधलं घर, स्वतःची जागा घेतली, तिथं घर बांधलं. काय हो, हे बार्शीमधून आलेली मुलं आज 12वी शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर इथं PMTचा जॉब लागला, त्याच्यानंतर स्वतःचं कसं अस्तित्व निर्माण करायचं. एका नोकरीमध्ये एवढाच पैसा मिळतो जेवढ्यामध्ये घर भागतं फक्त. पण आज या प्रत्येकाची लाईफ त्यांची पूर्णपणे DXMने चेंज केली. सुनीता पवार, आनंदराव पवार ट्वीट गाडी घेतली. त्याच्यानंतर राजेंद्र पवार ही गाडी घेतली. सूरज माने यंग एज मध्ये, पुन्हा एकदा मी मगाशी बोललो ते वाक्य, दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदला. माने सूरज आज यंग एज मध्ये, म्हणजे लग्न अगोदर स्वतःची 4 व्हीलर. आज 22 वर्षाचा मुलगा आहे. अभिमान वाटतो, गर्व वाटतो की 22व्या वर्षी 4 व्हीलर स्वतःची घेतली, आणि आज एक उत्कृष्ट लीडर आणि चांगला यंगेस्ट मध्ये चांगलं काम करतोय. तो फास्टेस्ट ग्रोईंग आहे. नितीन शिंदे करमाळा यांनी देखील आता गाडी घेतली. आता विचार करा, दिवसाची काय बदलली या लोकांनी, सुरुवात बदलली. सिंपलचा प्लॅन मी तुम्हाला शेअर केलाय. तुमची 6 लोक तुम्हाला सक्सेस करायचेत, आणि तुम्हाला तुमच्या घरातलं रोज कमिटमेंट, रोज उठल्या उठल्या दात घासणे, आंघोळ करणे, चहा पिणे, साबण वापरणे, तुम्हाला जे प्रोडक्ट वापरायचे सगळं आहे आपल्याकडं. शॅम्पू आहे, तेल आहे, पावडर आहे, लोशन आहे. तुम्ही चॉईस करा. ऍटलिस्ट घरामधले सगळे प्रोडक्ट चेंज करा, कारण मला माझी जिंदगी बदलायचं आहे, तर डिसिजन मला घ्यायचा आहे. बरोबर. आणि यानंतर तुम्ही जेव्हा प्रोडक्ट स्वतः यूज करता, 100% तुम्ही चेंज होऊ शकता. प्रोडक्ट मध्ये तेवढी ताकद आहे की 95% काम तुमच्याकडे करून घेईल फ्रेंड्स. म्हणून असं म्हटलं तर, आर यू विलिंग टू चेंज युअर लाईफ. मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, तुम्हाला खरंच तुमचं लाईफ बदलायचंय का. एवढं ऐकल्यानंतर जर तुमच्यामध्ये जोश, उत्साह आणि एक्साइटमेंट, जर मोटिवेशन येत असेल तर चॅट बॉक्स मध्ये लिहा, तुमची प्रेरणा लिहा तिथे नक्कीच. या जर पाहिल्याने तुम्हाला जाणवत असेल की यार यस, कुछ तो करके दिखाएंगे, बहुत हो गया, क्या बात है, पटपट लिहा, फास्ट लिहा. येस येस, व्हेरी गुड. आणि जर तुम्हाला खरंच तुमचं लाईफ बदलायचं आहे तर वेळ हातातून जाऊ देऊ नका. यालाच म्हणतो आपण द अपॉर्च्युनिटी, म्हणजे संधी ही कधीच पुढच्या दाराने येत नाही, तिला ओळखावंच लागतं. तुम्ही तुमचा भूतकाळ नाही बदलू शकत, परंतु तुम्ही तुमचं भविष्य नक्की बदलू शकता. तुम्ही तुमचं फ्युचर नक्की बदलू शकता मित्रांनो. यू कॅन नॉट चेंज युअर पास्ट. गेलेला वेळ तो गेला, जो हातातून गेला तो गेला, नाही चेंज करू शकत. बट यू कॅन चेंज युअर फ्युचर, यू कॅन चेंज युअर डेस्टिनी. तुम्ही तुमचं फ्युचर, तुमचं भविष्य पूर्णपणे चेंज करू शकता. आणि भाग्य हे निर्णय घेण्याने बदलतं, आपोआप नाही बदलत. जर आज तुम्ही पहिल्यांदा मीटिंग ऐकत असाल, फर्स्ट टाइम प्रेझेंटेशन ऐकत असाल, आज तुम्हाला ज्यांनी बोलवलं असेल प्रेझेंटेशनला त्याला एक थँक्यू मेसेज पाठवा झोपायच्या अगोदर, आणि उद्या सकाळी रजिस्ट्रेशन करा. डोंट वेस्ट युअर टाइम फ्रेंड्स. आतापर्यंत गेलेला वेळ नाही बदलू शकत आपण. माणसाचं आयुष्य बदलतं हे भाग्याने नाही, नशिबाने पण नाही,
फक्त एकाच गोष्टीने बदलते, म्हणजे निर्णय घेण्याने. आणि कदाचित तुमचा निर्णय मी म्हणतो चुकीचा पण ठरला तर काय नुकसान होईल? 3,000 रुपयाचं प्रोडक्ट घरामध्ये खा, काही प्रॉब्लेम नाही. कंपनीकडनं 3,000 रुपये घेतले, 3,500चे प्रोडक्ट तुम्ही घरामध्ये खाऊन संपवले. पण जर त्याच्यातून तुम्हाला जर प्रेरणा मिळाली आणि जर त्यातून तुम्ही तुमची टीम घडवायला सुरुवात केली तर जिंदगी बदलू शकते. जेवढ्या लोकांची जिंदगी बदलते तर तुमची देखील बदलू शकते. जर भविष्य बदलायचंच असेल तर तुम्हाला आज म्हणजे वर्तमान बदलावं लागेल, बघू म्हणून करता येणार नाही. आज आणि आत्ता आणि ताबडतोब. सो आपलं भविष्य कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. टेक होल्ड ऑफ युअर फ्युचर. तुम्ही तुमच्या जीवनाचा, तुमच्या लाईफचा, तुमच्या भविष्याचा कंट्रोल तुमच्या हातामध्ये घ्या. तो बॉसच्या हातामध्ये होता, तो कुठल्या तरी व्यवसायाच्या हातामध्ये होता, तो कुठल्या तरी अनसर्टन अशा कामामध्ये होता की जे काम नाही केलं पैसा बंद होतो. पण आजपासून मात्र ते जे कंट्रोल आहे, तो जो रिमोट आहे, तो तुमच्या हातामध्ये देण्याची ताकद ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि ही बिझनेस तुम्हाला देते ती ताकद. सो फ्रेंड्स, विश यू ऑल द बेस्ट. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी. आणि निर्णय घ्या, आजच घ्या. एक फॉर्म तुम्हाला दिसतो तिथं, रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणतात, तो फॉर्म सबमिट करायचा आहे. तुम्हाला वाटलं की तुमच्या जवळचे स्टॉकिस्ट आहेत, जवळचे लीडर्स आहेत, पटकन त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, ईमेल आय डी, व्हॉट्सअप, तुमच्या मिसेसचं नाव, आई वडिलांचं नाव शेअर करून तुमचा ID काढून घ्या. पहिलं रजिस्ट्रेशन करा. रोजच्या एज्युकेशन प्रोग्राममध्ये नक्की फायदा होत असेल तर मला सांगा. रोज 10 वाजता आपण या मीटिंग घेऊया. तुम्ही सुद्धा तुमच्या फ्रेंड्सना त्या पद्धतीने एक्सलंट पद्धतीनं त्यांना मोटिवेट पद्धतीने त्यांना सांगा की येस, याचा फायदा आपल्याला होतोय. तू सुद्धा तुझ्याबरोबर अनेक लोक आण. तुम्हाला घर बसल्या माहिती मिळते. थँक्स टू कोरोना, थँक्स टू लॉकडाऊन. या सिच्युएशनमुळे आपण ह्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आपण स्टार्टअप केलेत. एकेकाळी आपल्याला एक मीटिंग घ्यायची होती, एक एरियामध्ये घेत होतो, पण आज प्रत्येक जण घरामध्ये आहे, प्रत्येक जण लॉकडाऊन आहे, प्रत्येक जण वर्क फ्रॉम होम करतोय. तर या गोष्टीला तुम्ही फुल एनर्जी लावा. रोज फोन कॉल चालू करा. मित्रांनो, आता तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायची पण घाई करायची गरज नाही. मला माहिती आहे तुम्ही नवीन आहात. मला हेही माहिती आहे की तुम्हाला फक्त कॉल करता येतो, इन्व्हिटेशन फक्त देता येतं, यापेक्षा जास्त नाही सांगता येत. तरी देखील तुम्ही आता सक्सेसफुल व्हाल, कारण तुमच्या सोबत एक सिस्टम आहे. आणि रोज फक्त तुम्ही रोज कॉल करा. आदल्या दिवशी कॉल करायचा आहे मीटिंग अटेंड करण्यासाठी, आणि दुसऱ्या दिवशी कॉल करायचा आहे मीटिंगच्या क्लोजिंगसाठी. म्हणजेच काय, कालची आवडलेली एक प्रश्न विचारायचा, कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडली? मग काय डाऊट आहे तुमचा? असं नका विचारू. मग काय डाऊट आहे का? डाऊटच काढतात लोक. मग त्यापेक्षा असं विचार, सर काय आवडलं जास्त तुम्हाला कालच्या मीटिंगमध्ये? तुम्हाला यार ते जे लोकांचं लाईफ बदलते, हो सर. मग तुम्ही 2-4 वाक्य त्याच्यामध्ये तुमची ऍड करू शकता. आणि ते चहाबद्दल सांगितलं, ते कसं आहे, त्याला वापरून बघा सर, खूप पॉवरफुल आहे. अशा पद्धतीनं काही कंझ्युमर्स होतील, काही डिस्ट्रीब्युटर्स होतील, पण तुम्ही शांत बसलात तर सगळं शांत होऊन जाईल. तुम्हाला फक्त तुमचा ह्या फोन आहे ना, याच्यासाठी जे तुम्ही आता कधी लोक टाइमपास पण करणारे लोक आहेत. एखादा व्यक्ती युट्यूबमध्ये घुसला तर काय बघतोय, फेसबुकमध्ये बसला तर काय बघतोय, त्याचं त्यालाच कळत नाहीये. थोडंसं पॉझिटिव्ह वेनी चाला पुढे. सो आम्ही तुमच्या सोबत आहोत, एक टीम तुमच्या सोबत आहेत, एक ट्रेनिंग सिस्टम तुमच्या सोबत आहेत. फुल मोठी ताकद लावूयात आणि इथं येणारा प्रत्येक व्यक्ती मिलियनर बनवण्यासाठी ध्यास घेऊयात. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. या ठिकाणी मी शेअर स्क्रीन बंद करतोय. थँक्यू ऑल. थँक्यू फ्रेंड्स. काही हाऊसवाईफ आपल्या बिझनेसमध्ये 1-2 वाक्यामध्ये फक्त बोलायचं. आय आस्क टू अनम्यूट. चोपडे मॅडम मला दिसत आहेत. चोपडे मॅडम, तुमचं म्यूट ओपन करा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमच्याबद्दल सांगा. तुम्हाला बिझनेस का आवडला डीएक्सनचा? कशामुळे तुम्ही जॉईन झालात? फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव योगिता. डीएक्सन फक्त प्रॉडक्ट्समुळे मी जास्त इम्प्रेस झालेली आहे, कारण प्रॉडक्टचे रिझल्ट मला स्वतःला खूप चांगले मिळाले. ऑलमोस्ट 11 kg वेट गेन मी केलेलं आहे ह्या प्रॉडक्ट्समुळे राईट नाऊ. आणि दुसरं म्हणजे मी ज्या लोकांना हे प्रॉडक्ट्स देत आहेत त्यांचे मला खूप सुंदर रिझल्ट मिळत आहे. त्यामुळे मी खूप पॉझिटिव्ह झाली या बिझनेसमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने तेच लोक माझ्यासोबत आज जुळत पण आहे आणि छान बिझनेस पण करत आहेत. थँक्यू डीएक्सन, थँक्यू लिम सर आणि थँक्यू प्रवीण सर. खूप छान गाईड करत आहे त्याबद्दल. थँक्यू सो मच. ग्रेट ग्रेट ग्रेट. बुलढाण्यामधून मी संजय ब्राह्मणे सरांना म्यूट करायला ओपन करायला सांगतोय. आय आस्क टू अनम्यूट संजय ब्राह्मणे सर विदिन 1 minute मेसेज. तुम्हाला डीएक्सन मध्ये काय चांगलं दिसलं तेवढं फक्त एका वाक्यामध्ये बोलायचं. संजय ब्राह्मणे सर, आय आस्क टू अनम्यूट. तर याच्यामध्ये प्रॉडक्ट आहे ना, ते प्रॉडक्ट एकदम दमदार आहे. त्याच्यामुळे प्रॉडक्टच्या बेसवरच आपण सगळं काही कार्यक्रम आपला. प्रॉडक्ट एक नंबर असल्यामुळे मला सगळ्यात मेन म्हणजे फक्त प्रॉडक्ट. आणि लिम सर आहे, समजा तुम्ही आहात, तुमचं म्हणजे गायडन्स आहे एनी टाइम. कधी मी तुम्हाला कॉल केला तर तुम्ही म्हणजे असं कधी झालं नाही की
फोन उचलला नाही किंवा गाईड केलेलं नाही, त्याच्यामुळे माझे 100% गायडन्स आहेच मला. ओके, थँक्यू. बुलढाणा मधून सुद्धा पहा, आपल्याबरोबर संजय ब्राह्मणे सर आता बोलत आहेत. शीतल नलवडे मॅडम फ्रॉम सातारा, तुम्ही खूप छान मागच्या वेळेला स्क्रिप्ट लिहिली होती. तुमच्याकडून 2 वाक्य, तुम्हाला डीएक्सएन मध्ये कोणती गोष्ट घेऊन येते? शीतल नलवडे मॅडम, आय आस्क टू अनम्यूट यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. हे प्रोडक्ट म्हणजे अप्रतिम आहेत. म्हणजे आपण कसं व्यवसाय करताना प्रोडक्टची आपल्याला माहिती द्यावी लागते. तर माहिती न देता त्यांना जर असं सांगितलं की बाबा तुम्ही आधी प्रोडक्ट वापरा, मग ते प्रोडक्टच आपले बोलतात. आपण बोलण्यापेक्षा प्रोडक्टच आपले जास्त बोलतात. आणि आणखीन एक, ह्या रोजच्या 10च्या मीटिंगचा फायदा असा आहे की म्हणजे माझी कमजोरी, मी मला असं सांगू असं वाटते की मी पुढे जाऊन काय बोलावं हे कळत नाही. पण ह्या रोजच्या 10च्या मीटिंगमुळे मला जेवढे इन्व्हाइट करता येतील तेवढे इन्व्हाइट करून जे मला पाहिजे, जे ते त्या लोकांपर्यंत पोहोचवायचे, ते सर तुम्ही काम करताय. ते खूप छान काम करताय. त्यामुळे लॉकडाऊनचा मला खूप फायदा झालेला आहे. थँक्यू. ग्रेट. लॉकडाऊन मध्ये लवकर डायमंड बना. चला आपण एक शेवटच्या व्यक्तीकडे जाऊयात, आणि ते आता आपल्या बरोबर कुवेत मधून मीटिंग अटेंड करतायत. अजय वैद्य सर फ्रॉम कुवेत. गुड मॉर्निंग अजय सर, आय आस्क टू अनम्यूट. गुड मॉर्निंग अजय सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा सर. बोला. यस सर, तुम्ही कुठून बोलता आहात आणि तुम्हाला डीएक्सएन मध्ये कोणती गोष्ट मनापासून आवडते? मी आता सध्या कुवेतवरनं बोलतोय मी. ओके, मी कुवेतमध्ये मी 10 वर्ष आहे आता इथे. आणि मला 2 वर्षापूर्वी मला ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास झाला होता. तर त्यासाठी मी इथे मी जॉईन झालो. आणि मी इथे औषध वगैरे, औषध नाही, फूड सप्लिमेंट घेतोय मी. तर त्यांनी मला जवळजवळ 50% मला 6-7 महिन्यामध्ये मला आराम मिळालाय. ते माझ्या गुडघ्यामध्ये आवाज वगैरे यायचा, तो बंद झालाय. चालताना गुडघे दुखायचे, ते बंद झालंय. आणि आहे म्हणजे डीएक्सएन मध्ये पॉवर आहे. ग्रेट. थँक्यू ऑल ऑफ यू. आणि सर्वांचं स्वागत आहे, सर्वांचं अभिनंदन आहे. आणि आपण, मला वाटतं या ठिकाणी बरोबर 11:08 झालेत. आपण मीटिंग क्लोज करूयात. भेटूयात उद्या संध्याकाळी. थँक्यू ऑल ऑफ यू. बापू, नाईस लुकिंग. बापू कोदरे बापू, यू आर लुकिंग नाईस. येस, थँक्यू बापू. चला पुढे जाऊयात. थँक्यू ऑल. भेटू उद्या.